मी आधीपासून ठरवलं होतं की मी मराठी मुलीशीच लग्न करणार, कारण मग मला पण मुली बघितल्या होत्यात का नाही, काही नाही. या गोष्टी 39 वर्ष सांगून सांगून थकलोय मी, पण मला ह्या गोष्टी आजपर्यंत ते घडलेलं नाहीये. तुम्ही उठा, तुम्ही लावा, तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर. जे अमराठी आहेत किंवा हिंदीमध्ये काम करतात किंवा हे करतात, त्यांना काम झाल्यानंतर कुठेतरी जाऊन कळतं की ती आमची मुलगी. त्यांना ना खूप लाडावून ठेवलंय त्यांच्या आईने. मला एकट्याला नाही, तुला सुद्धा लाडावून ठेवलंय. नाही, पण मी अशी मी कधी वाईट वागले? मी काय वाईट वागतो? मी काय वाईट वागतो? नाही नाही, जेव्हा पिक्चर सुरू होणार होतं तेव्हा माझ्या मुलीने मला कानात येऊन सांगितलं, आई हे तुझं पण पिक्चर आहे, पप्पांना त्रास देऊ नकोस, तू ते जे म्हणतील ते तू कर. या चित्रपटात लहान मुलांनी गायलेली सुख करता दुःख हरताची आरती आहे, ती कोकणात ज्या प्रकारे आरती म्हटली जाते, ज्या चालीवर. अगं मी कोकणातली नाहीये, तिकडे थोडीशी शेतजमीन घेऊन आज मी तिकडे सगळं ते एन्जॉय करते, विहीर आणि तिथलं सगळं. त्याच्यामुळे मला कोकण हा इट्स इन ग्रेट. आता मी कोकणातली, आता माझ्या पुढच्या पिढ्या ज्या कुठल्या असतील त्या कोकणातल्या असं म्हणता येईल गाव. त्याच्यामुळे कोकण इज, आय लव्ह कोकण बेल्ट. यावेळचा प्रवास रेल्वेचा, कोकण रेल्वेचा, नवरा माझा नवसाचा. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज एक अशी जोडी आपल्या भेटीला आली आहे की आपण त्यांना कदाचित खूप ठिकाणी एकत्र पाहिलं असेल, पडद्या व्यतिरिक्त, आणि आपल्या सगळ्यांचे ते लाडके असतील. पण हे दोघे जर आपल्याशी गप्पा मारायला आले तर तो एक प्रसंग वेगळाच असेल, तो आनंदाचा क्षण वेगळा असेल. आणि असे थंबनेलमधनं कळलं असेल मी कोणाविषयी बोलते. सचिन पिळगावकर सर आणि सुप्रिया पिळगावकर मॅडम आपल्यासोबत आहेत आज गप्पा मारायला लोकमत फिल्मीच्या मंचावर. आणि सर, आज मी एकटी नाही विचारणार आहे प्रश्न, माझी संपूर्ण फौज आले, फौज नाही, गँग आलं, गँग ऑफ लोकमत. सर, त्यांना खूप एक्साइटमेंट होती की तुमच्याशी गप्पा मारायची. पहिला प्रश्न असा असेल की दोघं एकत्र आहात. मी तुम्हाला सुप्रिया मॅम, मगाशी आपण बोललो कदाचित पुढच्या वर्षी 40 वर्ष लग्नाला होणार आहेत. कदाचित नाही गो बाई, खरंच होणार आहे. 39-40 म्हणजे आपलं कन्फ्युजन होतं. नंबर काही असू देत, पण नक्की होणार आहे. 40 वर्ष 2025 मध्ये होणार आहेत 100%. कारण वर्षांचं चुकीचं हे व्हायला नको. पण मला असं इथे विचारायचंय की पहिला क्षण मॅमना पाहिल्याचा, आणि तो क्षण मला इथे तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. खूप वेगळा छान क्षण असेल तो. हो, म्हणजे मी तिला पहिल्यांदा पाहिलं ते टेलिव्हिजनवर पाहिलं. म्हणजे ती दृष्टीभेट नाही, त्यांनी मला कधी पाहिलं ते सुद्धा आईनी दाखवलं मला. आम्ही तेव्हा नवरी मिळे नवऱ्याला करता हिरोईन शोधत होतो, आणि माझ्या आईनी सांगितलं, ही बघ, ही मुलगी आहे बघ. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आमच्या आईच्या रूम मध्ये. त्याच्यावर तिने मला बोलवलं. मी हॉलमध्ये होतो, मी जू अपार्टमेंट्समध्ये राहत होतो आम्ही तेव्हा. तिने बोलवलं मला आणि तिने दाखवलं, बघ ही बघ मुलगी खूप चांगली आहे, तुझ्या पिक्चर करता खूप चांगली आहे. मी बघितलं, म्हणजे छोटी वाटते ती पण चांगली आहे. म्हणजे तिचा तसाच गेटअप होता तिचा, जसा मला पिक्चरमध्ये अपेक्षित होता. त्या कॅरेक्टरला, चमेली नावाची कॅरेक्टर जी होती त्याच्याकरता तो जो लुक मला हवा होता तसाच लुक तो होता. खणखणीत आवाज पण होता. म्हटलं कोण आहे मुलगी, बघूया आपण. दूरदर्शनवर ते किलबिल म्हणून सदर यायचं. त्या किलबिल मध्ये भामटे आणि बावळे असं ते अर्ध्या तासाची ती एकांकिका होती. आणि मग एंड स्क्रोल जेव्हा झालं सुरू, तेव्हा त्याच्यावरती आलं सुप्रिया सबनीस. तर आई म्हणाली, आपल्यातलीच आहे, लग्न करून टाक. असं आईच्या तोंडून पटकन निघालं. कधी कधी काय असतं ना, जिभेवर सरस्वती बसलेली असते, पण ते आपल्याला माहीत नसतं. ते आपल्याला त्याची जाणीव नसते. पण असं होतं मात्र कधी कधी की माझ्या आयुष्यात घडलं. म्हटलं काय ग, टीव्हीवर बघते आणि लग्न कर म्हणते. काय आता कोण आहे, काय आहे, काहीच माहीत नाही आपल्याला. तर त्याच्यानंतर 2-1 दिवसानंतर मी पेपरमध्ये ॲडव्हर्टिजमेंट बघत होतो, तेव्हा म्हातारी अर्क बाईत गर्क नावाचं नाटक नव्यानं सुरू होणार होतं मामांचं, तरुण तुर्क नंतर. तर त्याच्यात जी नामावली होती कलाकारांची, त्यात मला दिसलं सुप्रिया सबनीस. अरे म्हटलं, ही ती मुलगी आहे.
तर काम बघितलं पाहिजे आपण. म्हणून पहिल्या प्रयोगाला माझा मित्र होता त्या नाटकात, अजय वडावकर. त्याला फोन करून सांगितलं, मामांना म्हटलं मला तिकीट पाहिजेत. म्हणजे मामा तुला तिकीट नाही घेऊन देणार. मामा म्हणजे मधुकर तोरडमल. ते मामा तोरडमल म्हणून आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप फेमस आहे. तर 2 मी सीट्स घेतल्या, म्हणजे मला मिळाल्या. आणि निर्माते सतीश कुलकर्णीला घेऊन आम्ही दोघंही शिवाजी मंदिरला त्या प्रयोगाला गेलो. बरं, मी पाहतोय तर हिचा लुकच कम्प्लिटली वेगळा. जो मी टी व्हीवरती पाहिला होता तसा अजिबात लुक नव्हता. केस एकदम शॉर्ट होते. म्हणजे शॉर्ट म्हणजे बॉयकट. म्हणजे ह्याचे असतील तेवढे केस होते माझे. आणि त्या नाटकामध्ये मी ते विग घालून केलं होतं जो त्यांना अपेक्षित होता. आणि इथे मी अशी शर्ट पॅन्टमध्ये ढमीचं कॅरेक्टर करत होते. मधुकर तोरडमलांचं जर का तरुण तुर्क म्हातारे अर्क ऐकलं असेल तर तर त्यांना ते दिसले. म्हणजे ही दुसरीच मुलगी दिसते. आणि ती लहान तर होतीच, पण त्याहून लहान दिसत होती तेव्हा. एनिवे, भेट वगैरे काही झाली नाही. मामांना भेटलो मी. आणि मी परत येताना तो माझा प्रोड्युसर होता बरोबर माझा. अरे ही खूप खूप छोटी आहे मुलगी, ती त्याने आपल्याला नाही चालणार पिक्चरमध्ये, त्या रोलमध्ये खूपच लहान आहे, नका नको नको वगैरे. म्हटलं अरे थांब जरा. मग त्यांनीच जवळजवळ 2-4 मुलींना, ॲक्ट्रेसेसना भेटून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पल्लवी जोशी तेव्हा खूप लहान होती. मग तिला नऊवारी साडी नेसू, जवळजवळ 4 नऊवाऱ्या साड्या नेसवल्या फोटो काढण्याकरता. खरंच खूप लहान होती तेव्हा ती. म्हटलं नाही रे बाबा, ही खूपच छोटी दिसते. मग असं ठरलं किरण वैराळेला आपण विचारूया. मग तिला पण विचारून झालं. ते नाही मी बिझी आहे, हिंदीमध्ये काय काम करते वगैरे. मी त्याला सांगतोय बाबा ही तीच मुलगी करेक्ट आहे, माझा ऐकतो का, ऐकायला तेव्हा तयार नव्हता. पण एवढा काळ गेल्यानंतर तो म्हणाला शेवटी ठीक आहे तिलाच घेऊया आपण. मग मी हिला भेटायला बोलवलं माझ्या ऑफिसमध्ये. 24 ऑक्टोबर 1983. न तारीख लक्षात आहे माझ्या. तेव्हा मी पहिल्यांदा तिला समक्ष भेटून तिच्याशी बोललो. म्हणून तिला पिक्चरबद्दल विचारलं तर तिची बॅकग्राऊंड पिक्चरची अजिबातच नव्हती. त्यामुळे माझ्या आईवडिलांना मला विचारावं लागेल. विचार आणि सांग. पण जेव्हा मी तिला पाहिलं पहिल्यांदा असं समक्ष एकमेकांबरोबर, तेव्हा ती मला खूप आवडली. पण मी काहीही बोललो नाही, कारण माझी हिंमत नाही झाली काही बोलायची. कसं काय बोलणार. पण आवडली मात्र नक्की. तो क्षण मी कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. वा. महत्वाचं म्हणजे तारीख इतकी लक्षात आहे, तिथेच कळतं ट्रू लव्ह. पण तुम्हाला विचारायचं मला मॅम, की आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला जेव्हा सरांनी प्रपोज केलं तेव्हा तुमच्या मनात पहिला प्रश्न असा होता का, किती मोठे आहे, त्यांचं लग्न नाही झालं अजून, असं आम्ही ऐकलंय. हो म्हणजे हे हो, खरं नाही आहे नाही, का? खरंच आहे. कारण त्यांनी जे म्हटलं, त्यांनी की हिंमत नव्हती, त्यांनी असं कधी दाखवलं नाही. कधीच काही म्हणजे कधीही अशी हिंट पण मला कधी मिळाली नव्हती. ही वॉज अ डिरेक्टर आणि एकदम प्रोफेशनल डिरेक्टर असल्यामुळे त्यांनी ते त्यांच्या ज्या काही भावना त्यांना वाटत असतील त्या सगळ्या भावना कधीही प्रदर्शन न करता ठेवल्यामुळे, आणि त्यांना असंही वाटलं की असं काही झालं. कारण जसं ते म्हणाले की माझ्या घरचं पिक्चरमध्ये काम करायला परवानगी मिळण्यासाठीच, म्हणजे आम्हीच एकत्र ठरवण्यासाठी की करूया काम, ह्याच्यासाठीच एक खूप वेगळा काळ गेला होता. हो नाहीच होतं जवळजवळ, ते हो झालं. मग त्यांना असं वाटलं की असं काही मध्ये झालं आणि काही पिक्चरला बाधा येऊ नये, दुसऱ्याचं पिक्चर होतं, त्याच्यामुळे त्यांनी कधी काही दाखवलं नव्हतं. मला काहीच कल्पना नव्हती, बॅकग्राऊंडच वेगळं फिल्मचं. त्याच्यामुळे मी जेव्हा पहिला प्रश्न असा विचारला की तुमचं लग्न नाही झालंय अजून, त्याचा अर्थ मी तुमचं लग्न नक्की नाही, नक्की हा शब्द मनात गिळला असेल मी. म्हणजे असं असतं ना की नक्की पण नाहीये झालेलं का, आपल्याला काय माहिती असतं त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल. मला काहीच माहिती नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे असा प्रश्न होता माझा. आणि मग सरांनी उत्तर काय दिलेलं? मी तिला उत्तर दिलं की आज झालं असतं तर विचारलं असतं का तुला. नाही, पण मी काय म्हणते, म्हणजे सर आता आम्ही पाहतो तर आम्हाला भीती वाटते, एक आदरयुक्त भीती असते, बाबा हे कसे बोलत असतील, कसे बोलण्याच्या आधी.
तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा ऍज अ डिरेक्टर भेटलात किंवा म्हणून यांना भेटलात तेव्हा मनामध्ये काय एक पर्सनॅलिटी म्हणून तुमच्या मनात काय विचार होते सचिन सरांविषयी? ॲज अ डिरेक्टर रिस्पेक्ट खूप होता. भीती असं ते भीतीदायक डिरेक्टर नक्कीच नाही आहेत. म्हणजे ते ॲज अ डिरेक्टर ते कुठल्याही ॲक्टरला नेहमी उलट जास्तीत जास्त मोकळं करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तशी भीती कधीच वाटली नाही. हसत खेळत काम छान होत होतं. आणि इनफॅक्ट त्यांचं म्हणजे त्यांचं जेवण पण घरनं यायचं. सोमवार, श्रावणी सोमवार वगैरे असेल तर घरनं डबा यायचा. तर तो ते डबा खायलाही मला बोलवायचे. त्या दरम्यान शूटिंगच्या दरम्यान त्यांचा एक वाढदिवस झाला तर त्या वाढदिवसालाही मला आमंत्रण त्यांनी दिलं होतं. हे 2च प्रसंग असे व्हायचे. त्याच्यामुळे काम करताना किंवा अशी कधीच भीती नाही वाटली म्हणजे त्यांच्याबरोबर. आणि ॲज अन ॲक्टर पण काम करताना आय हॅड नथिंग टू लूज. म्हणजे मी करते तेच मला करायचं आहे असं ते होतं. मला भीती वाटण्याकरता लग्न करावं लागलं. पण सचिन सरांनी विचारल्यावर तुम्ही लगेच होकार दिला की थोडा वेळ घेतला की आधी बघू, चाचपडू, स्वभाव बघू किंवा काय नेमकं किती वेळ घेतला की लगेच? कसं असतं ना, ह्या काही गोष्टी आता मी म्हणू शकते की ह्या गोष्टी ठरलेल्या असाव्यात. कारण मी खूप लहान होते त्यावेळेला. मी 12वीतलं शिक्षण माझं जस्ट सुरू होणार होतं. आणि त्यावेळेला कसं असतं म्हणजे नुकतंच कॉलेजमध्ये जायला लागतो आणि षोडशा 16 वर्षाचं. तर त्यावेळेला जी आजूबाजूला मुलं किंवा आपले फ्रेंड्स किंवा असं जे काही असतं ते आपल्यासारखेच लहान असतात. बरोबर ना? त्याच्यामुळे माझ्यासाठी जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी विचारलं होतं ह्याची खात्री होती. बरोबर. पण तेवढा विचार म्हणजे मी स्वतःला अत्यंत शहाणी समजत असणार हे मी असं म्हणते की बापरे मी केवढी मोठी रिस्क घेतली की त्यांनी म्हणजे तू माझ्याशी लग्न करशील का असाच प्रश्न होता. त्यांच्या एका मित्राच्या थ्रू त्यांनी सुद्धा तेवढं सामंजस्य दाखवलं होतं की आपण कोणाच्या तरी थ्रू विचारूयात की ही कॉलेजमध्ये जाते की बाबा काही तिला इंटरेस्ट आहे का, इज शी ऑलरेडी कमिटेड टू समबडी, अशा ह्यांनी त्यांनी ते विचारलं होतं. पण मी त्या मित्राला विचारलं नाही मला तुम्ही आधी सांगा तरच मी सांगीन की मी काय असं. कारण मी घाबरले की कोणासाठी विचारतायत, कोण आहे. मग तरी मग मी तो प्रश्न केला की अरे त्यांचं लग्न नाही काय झालं. नाही मग मी म्हटलं की ओके मी सांगते जरा विचार करून. काय विचार करणार होते मला माहिती. त्याच्यानंतर आम्ही भेटलो आणि मग मी तिला विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की मला वेळ पाहिजे, 4 दिवस मला पाहिजे विचार करायला. 4 दिवस पण नाही घेतले. पण तिने दुसऱ्या दिवशीच सांगितलं की मी करायला तयार आहे. ते विचारायला सुद्धा कुठे, इथे अगदी 4 बंगल्याच्या त्या बॉनबॉनच्या इथे त्यांचं आला जयराम आलाचं शूटिंग चालू होतं. तर मी म्हटलं चला आता आपण जाऊयात त्या शूटिंगला म्हणून अंधेरी स्टेशनहून बस करून तिकडे गेले. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी असं त्याला विचारायला सांगितलं होतं पण लाईक आय यू इंटरेस्टेड. 1-2 गोष्टी त्यांनी त्यावेळेला मला सांगितल्या आणि मग मी म्हटलं मी सांगते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी काय विचार केला काहीच मला कळलं नाही. डेस्टाईन नाही म्हणजे मी डेस्टाईन तर आहेच पण माझी बहीण मोठी किंवा ह्यांची अरेंज्ड मॅरेजेस होतच होती ना. तर त्याच्यात त्यांनी जेव्हा त्यांना एखाद्या स्थळ सपोज त्यांना पसंत पडलं तर लगेच ते जेव्हा तुमचं लग्नही झालेलं नसतं पण तुम्हाला ते स्थळ म्हणून तुम्ही स्वीकारता तेव्हा सगळं चित्र बदलतं. म्हणजे तुमचं लग्न नसतं झालेलं पण तुमचा तो नवरा होणारा असतो. सो ते फिलिंग मला आलं की मला विचारलं आणि मला हे म्हणजे मग तेव्हापासून मी तुम्हाला तेच म्हणजे ह्यांनी मला विचारलं म्हणजे चला तर आपलं लग्न होणार हे माझे नवरा असं ते असं झालं. ते म्हणून मी काही जास्त वेळपट नाही घेतला. कोणालाच काही बोलले नाही, कोणालाही काही विचारलं नाही, कोणालाच नाही. मग घरीही नंतर जुळल्या हो म्हटल्यानंतर घरी सांगितलं तुम्ही? नाही लगेच सांगितलं पण नाही. मी हो म्हटलं आणि त्यानंतर सगळंच म्हणजे ते असतात ना पिक्चरमध्ये दाखवतात ना असे इथे फुलं आणि हे असं अशाच झोनमध्ये गेले असणार मी. कारण ही गोष्ट झाली सप्टेंबर 5ची बरोबर ना. 4-5 सप्टेंबरला आपलं म्हणजे
तुम्ही मी जे इथे आले होते ते 5 सप्टेंबर असंच काहीतरी होती तारखांचा, ही माझ्याशी आर्ग्यू करायला लागतील, ही तारीख नाही ती नाही. पण ती माझ्या मते ती मला आठवणारी तारीख ती आहे ज्या वेळेला आपलं इथे ह्याला भेटले होते मी तुम्हाला बॉनबॉनला. आणि मग त्यानंतर आमच्यातच गाठीभेटी, घरात त्यांच्या आम्ही घरी जायचे किंवा शूटिंगला कधी काही गेले तर असं. मग त्या दरम्यान काही गोष्टी क्लिअर झाल्या, पण प्रस्ताव लग्नाचाच होता असं होतं. त्याच्यामुळे मी तसं मनाशी ठरवलं. मग कळायला ते कळेस तोवर लोकांना खूपच वेळ गेला, आणि ते कसं कळलं ते पण एक काय मजा होती त्याच्यामध्ये. कारण विरोध होणार होता, कल्पना ह्यांना होती, कारण ह्यांची काय असं हे होत नाही की प्रस्ताव लग्नाचा जरी असला तरी मी शिकत होते, मी लहान होते, कल्पना होती त्यांना त्याची, आणि बरं होते मी लहानच होते म्हणून माझे ते तेवढंच म्हणजे हे पण कमी होती, म्हणजे मोल्डेबल असतात ना, जसं मोल्ड होण्यासारखं वय होतं ते, त्याच्यामुळे ते सोपं गेलं. ओके. पण सचिन सर जेव्हा या हो म्हणाल्या किंवा फायनल ठरलं की लग्न करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या आईला सांगितलं का की जिने सांगितलेलं की ह्या मुलीशी डिरेक्टली लग्न कर, अर्थात त्यांना सांगितलं? तिने हो म्हटल्यानंतर ताबडतोब सांगितलं. अच्छा, लगेच सांगितलं. पण आता जसं इंडस्ट्रीत आहे की एखादं कपल एकत्र दिसलं की त्याच्या अफवा होतात, किंवा अफवा नाही म्हणतात ती चर्चा पसरते, तसं तुमच्या वेळी तुमच्या काळात असं काही, म्हणजे तेव्हा तर सोशल मीडिया नव्हतं, पण चर्चा नाही पसरली, कारण आम्हीच अनाऊन्स केलं नवरी मिळे नवऱ्याच्या रिलीजच्या वेळेला. मुंबईचं रिलीज जेव्हा होतं, कारण रिलीज आधी कोल्हापूर साईडला किंवा त्या साईडला ऑलरेडी झालं होतं डिसेंबर महिन्यामध्ये, आणि आमचं लग्न ठरलं. म्हणजे माझी जी बोलणी झाली बाबांबरोबर आणि सासूबाई, होणाऱ्या सासूबाईंबरोबर, ती 26 जानेवारीला झाली. आणि त्यानंतर मुंबईत पिक्चर रिलीज होणार होतं. त्यामुळे इथल्या प्रेस कॉन्फरन्सला आम्ही ते जाहीर केलं, त्यामुळे ते सगळीकडे पसरलं. चर्चा अशी नव्हती, कारण असं मी म्हटलं तसं चित्रीकरणाच्या वेळेला काही प्रश्नच नव्हता. म्हणजे मी फक्त अशी शिकत होते त्यांच्याकडनं काम कसं करायचं त्याची, त्याच्यामुळे चर्चा अशी. 84 डिसेंबर 20ला पिक्चर कोल्हापुरात रिलीज झालं, आणि कोल्हापूरच्या त्या प्रीमियरला मी जाऊ नाही शकलो, सुप्रिया गेली होती. आणि 26 जानेवारीला जेव्हा आमचं सगळं ठरलं हे लग्न करायचं ते, तर 21 एप्रिल 1985ला आमचा साखरपुडा झाला. 84च्या 21 एप्रिललाच हिचा पहिला दिवस होता शूटिंगचा, म्हणजे 1 वर्षांनी बरोबर 1 वर्षानंतर आमचा साखरपुडा झाला, आणि 21 डिसेंबरला आमचं लग्न झालं. सुप्रियाताईंना त्याला जोडून प्रश्न आहे की सबनीसांचं पिळगावकर होतानाचा तो दिवस कसा होता, आणि तो दिवस आठवतोय का? बापरे, चांगलाच आठवतोय. हे जे सगळं जे असे रोझी पिक्चर्स वगैरे जे होती, शेवटी वय जे असतं ते होत नंतर असं सगळा साक्षात्कार झाला, आईबाबांना सोडून जायचंय. खूप डिफिकल्ट होता तो दिवस. मला इतकी रडलीये मी त्या दिवशी, इतकी रडलीये. आणि म्हटलं मी काय करते, मी कशी कुठे जाते, काहीच, म्हणजे तो दिवस भयंकरच म्हणजे माझ्यासाठी असा होता की मला तेच सगळं आठवत होतं. कारण हार्डली 17-18 वर्षाची जस्ट होणार होते मी, म्हणजे आय वॉज ऑन द वर्ज ऑफ. म्हणजे तिने तिच्या आयुष्यातली जास्त वर्ष माझ्या बरोबर घालवली आहेत तिच्या आई वडिलांपेक्षा. हो, तसं म्हणजे तसं होतंय. तर त्या वेळेला मला खूप जाणवलं की तो दिवस जो होता तो. पण ऑफकोर्स ते माझ्या मते कुठल्याही मुलीला ते कर, आणि मुलीला म्हणजे फॉर मी, म्हणजे मला आय कॅन इमॅजिन की त्या वेळेला तुम्हाला कळत नाही काही, पण जेव्हा ती ॲक्च्युअल वेळ येते तेव्हा असं वाटतं की सगळं ते जे मनात असतं की कसं होईल आपलं, आपण हा डिसिजन काय बेसिसवरती घेतला आहे. कारण मी लग्न करताना सुद्धा आईवडिलांनी मला समजावलं होतं की हे आपली बॅकग्राऊंड नाही, हे आपण आपल्या सगळ्या ज्या पद्धतीने तू वाढलेली आहेस त्याच्या कम्प्लिटली वेगळी खरंच म्हणजे वेजच डिफरंट आहेत. तर कसं काय, पण कशाचा विचारच केला नव्हता, कशाचा विचार नाही. म्हणून मी म्हटलं डेस्टिन, की आपल्याला ते असं न विचार न करता फक्त मग जेव्हा सगळ्याला उत्तर माझं हेच होतं, नाही तरी सुद्धा मी
ह्यांच्याशीच लग्न करणार, तरी सुद्धा मी ह्यांच्याच. मग मग जर का तू करणार असशील तर तुला ते पूर्ण निभावलं पाहिजे. तर असं असं ते होतं. सो लग्न हा जो टर्निंग पॉइंट होता तो माझ्यासाठी खूपच महत्वाचा. पण सुप्रिया मॅम, तुम्ही असं म्हणताय आता की लग्न करायचं तर सचिन सरांशीच लग्न करायचं आहे, पण अशी कोणती गोष्ट तुम्हाला भावली होती त्यांच्यातली की येस हाच तो मुलगा आहे, मला त्याच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे? कारण की त्यावेळी जसं तुम्ही म्हणतात की एकदा लग्न केले की पुढे ते निभवायचंच आहे काही करून, जसं तुमचे आई वडील तुम्हाला म्हणाले होते. सो असा कोणता गुण होता जो तुम्हाला भावला होता सचिन सरांमधला? 16 वर्षाच्या मुलीला कुठला गुण आठवणार? रोमॅन्टिक. इट वॉज अ रोमॅन्स, लाईक यु नो, पहिलं प्रेम. हा. आणि मी त्यांचं ते बघितलं होतं, बडे अच्छे लगते. आणि इनफॅक्ट यु नो, जर का मला कोणाचं असं काही कुठल्या हिरोचं स्वप्न पडलं असेल लहानपणी, यु नो, असं बघितल्यानंतर बालिकाबद्दल, तर ते ह्यांचंच पडलं होतं. ते नंतर मला यु नो इट जस्ट लाईक माझ्यासाठी की जेव्हा मी काम करत होते तेव्हा ते नाही नव्हतं तसं. पण यु नो ते मी म्हटलं ना तुम्हाला की असं मनाने वरलं, आणि वरल्यानंतर ते वरलं. ते सगळंच काय त्यांचे गुण अवगुण सगळं कळायला नंतरच लागले. शपथ, ते कळतातच आहेच अजून. म्हणजे लग्नानंतर खरे सचिन सर तुम्हाला कळले म्हटलं तर? नाही म्हणजे त्यांना मी आणि मला ते दोघंही, कारण आम्ही काही डेटिंग आणि या प्रकारच नाही केलेला. सो जसं अरेंज मॅच मध्ये असतं की आपल्याला नंतरच एकमेकांना ओळखून असं, तर तसंच झालं. सो असं एखादा गुण म्हटलं तर ते आय वॉज हेड ओव्हर हिल्स म्हणतात ना, रोमॅन्टिकली आय वॉज इन लव्ह विथ हिम. पण आज थोडं मागे जाताना, म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला हे पहिलं पिक्चर तुमचं त्यांच्यासोबतचं, तर त्या टायटलचा कधी विचार होतो का की ते किती ऍप जमलं होतं, म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला आणि मग सगळं जुळून मग आता आलं? जसं जसं वय वाढलं तसं तसं म्हटलं की हे कसं आपल्या आयुष्यात झालं, नवरी मिळे नवऱ्याला हा जो टर्निंग पॉइंट, त्याचं त्या पिक्चरचं नाव तसं, हे कसं घडलं. म्हणूनच तर ते मी म्हणते की इट इज डेस्टिन्ड. पण सर मगाशी तुम्ही म्हणालात की आईने सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही तेव्हा म्हटलं असं कसं टीव्हीत बघून लग्न करायचं. पण मग तुमच्या बाबतीत काय होतं? जसं आता मॅम म्हणाल्या की कसं काहीच मी बघितलं नाही, मी केलं, मला ते. हा प्रश्न खूप जरुरी आहे, कारण त्यांचं वय लग्नाचं होतं त्यावेळेला. नाही, मला ती आवडली हे मात्र सर्वात महत्वाचं होतं माझ्याकरता. पण हिच्याशीच आपण लग्न केलं पाहिजे हे मी तिच्या आई वडिलांना भेटल्यानंतर ठरवलं. कारण त्या दोघांनी हिच्यावरती केलेले संस्कार ते किती सुसंस्कृत आहेत स्वतः दोघंही. मी नेहमी म्हणतो मच्छी का बेटा कभी झिंगा नाही हो सकता, कळलं? तर ह्या दोघांची मुलं ही चांगलीच असणार, त्यांच्यावर चांगले संस्कार झालेच असणार, त्यांनी ते घडवलेच असणार, ह्याची मला खात्री त्यांना भेटल्यानंतर झाली. आणि मला माझ्या आयुष्याची जी सहचारिणी पाहिजे होती ती अतिशय संस्कारी हवी होती. आणि मी आधीपासून ठरवलं होतं की मी मराठी मुलीशीच लग्न करणार, काहीही झालं तरी. हे डोक्यात कुठेतरी मी पहिल्यापासूनच ठेवलं होतं. कारण मग मला पण मुली बघितल्या होत्यात का? नाही, काही नाही. मी विचारते कारण मी कधी प्रश्न पण नाही विचारला. नाही, बिकॉज आय वॉज ऑल्सो, एक दुसरी गोष्ट म्हणजे मला अरेंज मॅरेज करायचं नव्हतं. अच्छा. नाही, अजिबात करायचं नव्हतं अरेंज मॅरेज. हे काही अशा गोष्टी मी अशा ठाम ठेवल्या होत्या अशा की अरेंज मॅरेज नाही करायचं आणि मराठीचं मुलीशी लग्न करायचं हे कारण आपले जे काही ज्या आपल्या पद्धती आहेत, आपल्या रीती आहेत, त्या मला खूप आवडतात. आणि त्या फक्त माझ्याच नाही आहेत, तर माझ्या घरातल्या सर्वांच्या आहेत. तर तिकडनं म्हणजे मी कुठल्याही दुसऱ्या काय म्हणतात मराठी जे नाही आहेत त्यांच्या अगेन्स्ट आहे अशातला मी अजिबात नाही. हे बघा, आपल्या हातात काहीच नसतं, नशिबात काय आपलं जे असतं ते होतं, कळलं की नाही? पण आपल्याकडनं जो प्रयत्न असावा तो असा असावा या मताचा मी होतो. आणि परमेश्वर कृपेने तसंच झालं. मी मराठी मुलीशीच लग्न केलं. कारण मग शेवटी आमच्या पद्धती, आमच्या रीती वगैरे सगळ्या ज्या आहेत तशा त्यांच्या सुद्धा असतात ना, त्या सुद्धा करायला आपल्याला पण सोपं पडतं ना. म्हणजे आपण गणपतीला पहिल्या दिवस गणपतीचा, आमच्या घरी तर गणपती येत नाही, पण आम्ही गणपतीला जाणं, मग आमच्या पिळगावकरांचा गणपती जिथे असतो तिथे जाणं,
असं नाही की जे अमराठी असतील ते मानत नसतील किंवा ज्या लग्न होऊन मराठी घरात गेल्यानंतर त्या सगळ्या रीती पाळत नसतील असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. शिकण्यावरती आहे. आपण कुठे जातो, काय करतो. वेन इन रोम्स डू ॲज द रोमन्स डू असं आपण म्हणतो. तशातला पण भाग आहे. पण तरी सुद्धा माझ्या एक बॅक ऑफ द माइंडमध्ये होतं मला मराठीच मुलगी पाहिजे. आणि तसं झालं. पण सर इथे एक थोडा प्रश्न असा क्युरियोसिटी, जसं मॅमनी पण म्हटलं आधी मुली पाहिल्या होतात का, पण तुम्ही इतक्या सुंदर सुंदर अभिनेत्रींसोबत काम केलं होतं, एक आजूबाजूला एक छान मुली असतील किंवा येतं पाहण्यामध्ये, मग असं कधी कुणी मॅमच्या आधी कुणी आवडलं होतं का? आवडलं अर्थात आय एम अ ह्युमन बिंग. तर त्यामुळे तसं घडणं आणि ते वय पण तसं असतं, तर त्याच्यामुळे तसं वाटणं साहजिक. याची गंमत म्हणजे मी जेव्हा माझ्या मैत्रिणींना सांगितलं ट्रेनमधनं जाताना, त्यांना कोण ते म्हणजे पटकन त्यांना सांगायचं होतं, तर मी अशा अभिनेत्रीचं नाव घेऊन सांगितलं, अगं त्याच्यामधला तो. म्हणजे किती स्टुपिड असेल मी. पण म्हणजे मी पुस्तक पण माझं मला असं वाटतं एक 11 वर्षांपूर्वी जेव्हा मला 50 वर्ष झाली पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा ते छापून आणलं. त्यात माझ्या पर्सनल लाईफच्या वैयक्तिक आयुष्यातल्या भरपूर गोष्टी मी त्यात मांडलेल्या आहेत. मला सुप्रियाताईंना विचारायचं आहे की सासर तुम्ही म्हणाल तसं की खूप इमोशनल मोमेंट होती जेव्हा तुम्ही सबनीसमधनं पिळगावकर कुटुंबियात गेलात, पण असतात ना की सर म्हणाले तसे रीतिरिवाज फॉलो करणारी त्यांना एक मुलगी हवी होती. सासरी गेल्यानंतर कुठल्या गोष्टी ग्रास्प करणं तुम्हाला कठीण वाटलं, किंवा म्हणतात ना की एखादी गोष्ट फॉलो करायची तर कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला सासूबाईंची मदत घ्यावी लागली, कुठल्या गोष्टी अशा नव्याने तुम्हाला कराव्या लागल्या किंवा शिकायला मिळालं त्यांच्याकडनं? रीतिरिवाज म्हटलं तर तसे काही खूप कर्मकांडांवरती विश्वास ठेवणारे पिळगावकर कुटुंब नाही, खूप लहान कुटुंब आहे त्यांचं. त्या मानाने आमच्याच कुटुंबात, सबनीस कुटुंबामध्येच भरपूर गोष्टी फॉलो केल्या जातात. त्याच्यामुळे तसा प्रश्न कधी आला नाही. आणि मदत घ्यायला लागली म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागण्याचीच मदत बघायला लागली. शेवटी मला सांगायला लागायचं की अगं तो येणार नाही, रात्री खूप उशिरा येणार तो, जेवायला तू काही थांबू बिबू नकोस, तू झोप, असं उलटं. म्हणजे बाकी गोष्टी रीतिरिवाज असतात ते फॉलो करण्याचा, म्हणजे आय वॉज व्हेरी मच अवेअर ऑफ काय काय होतं ते. पण ते जे त्यांचं बॅकड्रॉप होता ना त्यांच्या घराचा, तो हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बॅकड्रॉप होता. त्याच्यामुळे त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या बॅकड्रॉपला साजेसं मला वागता येत नव्हतं. स्पष्ट सांगायचं तर ज्या संस्कारांसाठी त्यांनी माझ्याशी लग्न केलं, जे त्यांनी आत्ता ॲडमिट केलं, ते संस्कार मला मोडून वेगळं काही होण्यात इंटरेस्ट नव्हता. आणि माझ्या मते मी तसंच केलं. आणि तिने ते संस्कार मोडावेत असा हट्ट मी कधीच धरला नाही. त्याच्यामुळे ॲडॅप्ट करताना ह्या गोष्टी काही काही झाल्या. पण मला असं वाटलं की हे सुद्धा काही ठरवून नाही झालं, पण एक कळतं ना की ज्या चांगल्या, आपल्या ज्या चांगल्या गोष्टी असतात लाईफमधल्या, चांगल्या सवयी असतात, चांगल्या काही गोष्टी असतात, तर त्याच्यात उलट त्यांनी स्वतःत बदल केला बऱ्यापैकी. सवयी माझ्या सुधारल्या लग्नानंतर. म्हणजे काही काही सवयी सुधारल्या, काही आणि खाण्याची पद्धत सुद्धा सुधारली. म्हणजे काहीही खायचं असं जे पूर्वी होतं ते आता तसं नाही. मग खायचं असेल तर मग तुम्ही व्यवस्थित एक वार पकडा आणि मग तुम्ही रात्री खा, दिवसा व्हेजिटेरियन खा. आरोग्याकरता चांगली गोष्ट असते. मोड आलेले मूग किंवा मटकी किंवा कडधान्य हे पोटाकरता खूप चांगलं. खाण्याच्या तर भरपूर गोष्टी त्यांना तशा. आणि मी अडॅप्टेबल नेचरचा माणूस आहे. मला चांगलं असेल तर मला शिकायला आवडतं. तिने मला खूप छान छान सवयी पण लावून दिल्या. म्हणजे मला एक वर्कआउट करायला खूप आवडतं, तर तिने मला आधी जिमचा पण एक आवड लावून दिली होती. पण ते मला मशीन सारखं जे आहे ना, ते मला थोडंसं, मी जरा थोडासा मुक्तछंदी माणूस आहे. म्हणजे मुक्तछंद मला खूप आवडतो. मग तिने मला बॅडमिंटन, कारण मी लहानपणी बॅडमिंटन खेळायचो, त्याच्यानंतर खूप मोठी गॅप पडली होती, तर तिने मला एक रॅकेट विकत आणलं माझ्याकरता.
तिने सांगितलं तुम्हाला मी घेऊन जाते. मग ती श्रिया ज्या सरांकडे शिकायची लहानपणी बॅडमिंटन, त्यांची माझी ओळख करून दिली. आणि मग तिकडे जे मी बॅडमिंटन सुरू केलं 2012 पासून ते आजतागायत खेळतोय. निश्चित. थोडंसं आता सिनेमावर येऊया. नवरा माझा नवसाचा या पार्ट 1 मध्ये आम्ही पाहिलंय तुमच्या दोघांमधलं जे नातं दाखवलंय ऑन स्क्रीन. ते असं आहे की नवरा ऐकत नसतो पण ती त्याला पटवते आणि त्याला ते करायला भाग पाडते. प्रत्यक्ष लाईफमध्ये कसे आहेत सचिन सर आणि तुम्ही, म्हणजे तुमचं हे की गुड क्वेश्चन. ऐकणं किती होतं, Finally. पटवणं किती होतं आणि मग फायनली आपल्या मतावर आणणं किती होतं? आम्ही दोघंही लिओज आहोत. त्याच्यामुळे पटण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या आम्हाला खरोखर खूप पटल्या तरच आम्ही एकमेकांचं ऐकतो. आणि जर का पटल्या नाहीत नो, आय डिसअग्री विथ हर. असं नाही आहे, असं नाही आहे. मी जास्त तिचं ऐकतो. खरं 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 सांग. मी तिचं जास्त ऐकतो, ती माझं ऐकण्यापेक्षा. ती माझं अजिबात काही ऐकत नाही. आणि तिची एक्सपेक्टेशन असते की मी तिचं सगळं ऐकावं. जे मी ऐकतो ठीक आहे, 100% नाही ऐकलं तरी सुद्धा 90% नक्की ऐकतो. आय अग्री. मी खूपशा ह्यांच्या गोष्टी ऐकत नाहीत, ऐकत नाही. त्या गोष्टी पण खूप, आता मी सगळे डिस्कस केलं तर खूपच वेळ जाईल. पण पण मी त्यांना ज्या गोष्टी सांगते ज्या ते ऐकतात ना ते खूप चांगले असतात. मी म्हणून ते वाईट गोष्टी ऐकतात. सांगतो का ते? म्हणून ते ऐकतात. म्हणून ते ऐकतात. तिला शिकवायला खूप आवडतं, शिकायला नाही आवडत. व्रत घेतलंय मी ह्यांना शिकवण्याचं. तर काय, ह्यांना कोणीतरी शिकवायला पाहिजे तर मी शिकवते. पण अशी कुठली गोष्ट नाही ऐकली किंवा ऐकली असा एखादा एक प्रसंग फालतू गोष्टी असतात. म्हणजे बाटल्यांची बुचका लावत नाही. 40 आता हे वर्ष कोण ऐकणार? होणार पुढच्या वर्षी. आतापर्यंत बेडरूमचा दरवाजा बाहेर गेल्यानंतर बंद नाही करता येत किंवा आतमध्ये आल्यानंतर पण बंद नाही करता येत. ह्या काय सांगून गोष्टी- सांगून थकलेलो आहे ह्या मी. गोष्टी गेली काय असतात? ह्या गोष्टी 39 वर्ष सांगून सांगून थकलोय मी. पण मला ह्या तरीही गोष्टींवरती- आजपर्यंत ते घडलेलं नाहीये, आणि मला अजिबात नाही आहे. आणि या गोष्टींवरती मला यांना चिडवायला खूप आवडेल. तुम्ही उठा, तुम्ही लावा, तुम्हाला एवढा प्रॉब्लेम असेल तर. माझं म्हणणं आहे की तो दरवाजा उघडल्यानंतर तो सिस्टीम आहे हळूहळू बंद होण्याची, कशाला लावायला पाहिजे? 5 मिनिटं थांबा ना. तर ते माझ्याच मागे लागतात. त्यांचं म्हणणं असं की मी ऐकत का नाही, आणि मी मुद्दामून ते लावत नाही की जरा त्यांना पेशन्स यावा असं. त्या असल्या गोष्टींवरती चिडतात, बाकी काही नाही. पण बऱ्याचदा सगळ्यांमध्ये असं आहे की सचिन सरांचं, म्हणजे मगाशी प्रणाली म्हणाली तसं की आदरयुक्त भीती आहेच, पण कदाचित असं वाटतं की सर खूप पटकन चिडतात नाही, कदाचित नाही, चिडतात ते शीघ्रकोपी आहेत, पण त्यांचं तेवढ्या पुरतंच असतं. हा पण ते खरं तर मी त्यांना म्हणते, अहो तुम्ही खूप चिडल्यासारखं. पण नाही, ते म्हणतात नाही असं. त्यांचे मी म्हटलं, अहो डोळे असे मोठे बिठे होतात तुमचे, तुम्हाला. पण त्यांना ते असं काय नाही. मला ना, मी ऍज अ डिरेक्टर आणि ऍज अ काय म्हणतात, मी शिक्षक पण आहे ना, तर त्यामुळे तसं ते घडू शकत असेल कदाचित. ते येत नाही म्हटलं तर जरा थोडंसं आपण बोलतो त्यात समोरचा माणूस सिरियसली घेतो त्या गोष्टीला. खूप प्रेमाने गोड 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 बोलतो तर पटकन लक्षात नाही राहत माणसाच्या. एकदा तुझं टक्कन असं झालं तर समोरच्या माणसाला ती गोष्ट लक्षात राहते. यु नो व्हॉट आय मीन. हे पण त्याचं त्याच्या मागचं कारण असू शकतं. निश्चित. आणि आता ॲज अ मी मॅरिड आहे, तर ते असं असतं ना नातं नवरा बायकोचं की दोघंही चिडले तर एकाने म्हणतात शांत राहावं, एकाला बोलू द्यावं. तुमच्या दोघांमध्ये ते कसं आहे? आता गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही दोघंही खूप भांडायचो. पण कोणी शांत कोण नाही, कोण नाही शांत होत, कोणीही शांत होत. कोणीही नाही. शी रोर्स आय रोर, आय रोर शी रोर्स. पण आता मग संपतं कसं? कुठल्या एका ह्याच्यावर? पण आमचं एक आहे की सकाळी झालेलं भांडण, मी घरातून बाहेर गेलो, संध्याकाळी आल्यानंतर डोक्यात राहत नाही. नाही, डोक्यात राहत. म्हणजे नाही, माझ्या नाही राहत. काय सांगता तुम्ही? डोक्यात माझ्या नाही राहत. राहत, माझ्या नाही राहत. माझा पण स्वभाव आहे खूप तसा. निवडलेलं असतं. माझ्या नाही राहत, कधीच नाही राहत. म्हणजे ती काय त्याचा तुम्ही इश्यू बनवून नाही उपयोगाचं. लार्जर दॅन लाईफ ते ठेवू नका, ते नाहीच आहे. आता तर आम्ही गमतीतच घेतो. रात्री झालेलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय झालंय की नाही झालंय हे पण लक्षात राहिलं नाही पाहिजे. तिसऱ्याच विषयी बोलायचं काहीतरी. म्हणजे आम्ही असंच करू. आम्ही दोघांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की खटके उडणारच कुठल्याही परिस्थितीत.
ते आपण नाही टाळू शकत. काय पण मग ना, ते लक्षात ठेवून ना त्याला जास्त महत्व देऊ नका असं मला वाटतं. बरोबर. ताई काहीतरी बोलत होते. नाही हेच आता तर वेगळंच आहे परिस्थिती. आता 40 वर्ष झाली. भरपूर म्हणजे गोष्टी अशा असतात की ज्या आपण सांगण्याच्या पद्धती भरपूर वेगवेगळ्या असू शकतात त्याच्या. पण ताई तुम्ही बोललात हे आत्ता 40 वर्षापर्यंत आलायत म्हणून, पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही लहान होतात आणि ते मोठे, सो तिथे म्हणतात ना की आपली एखादी चूक झाल्यावर आता ते समजा रागावलेत तर त्यांना शांत करण्यासाठी अशी कुठली ट्रिक वापरत होतात का की तिला अजिबात इंटरेस्ट नाही मला शांत बिंद करण्यात. शी इज नॉट बॉदर्ड ॲट ऑल. असं नसेल हो. मी लिहून देतो ना, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. शी इज नॉट बॉदर्ड वेदर मला राग आलाय की मी हे अपसेट काय आहे ना, असेल तर असेल त्याच्या घरी. नाही हे असं हे ह्यांचं म्हणणं आहे. पण मी गप्प होते, मग खूप गप्प होते, बाकी काही बोलतच नाही. नाही काही. हा म्हणजे मी रागवून बोलत नाही असं नाही, अशा ह्यानी नाही की काय आता म्हणजे मी याच्यातनं काय कसा मार्ग काढू या ह्यानी तो गप्प होतो, आतमध्ये विचार केला जातो. मग त्याच्यातनं असं हळू. तर त्यांनी त्यांचं म्हणणं, त्यांना ना खूप लाडावून ठेवलंय त्यांच्या आईने. खूप लाडावून ठेवलंय, इतकं लाडवलंय. मला एकट्याला नाही, तुला सुद्धा लाडवून ठेवलं. नाही पण मी अशी मी कधी वाईट वागले? मी काय वाईट वागतो? मी काय वाईट वागतो? नाही हे आईने खूप लाडवलंय त्यांची. अजून त्याच्यामुळे त्यांचं असं त्यांना लाड आवडतात. ऍक्च्युली मी सांगू का, त्यांचं तुम्ही विचार करा, 4 वर्षापासून ते काम करतात आणि ते किती गोंडस होते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितले असेल चित्रपट. त्याच्यामुळे त्यांना जे कोणी त्यांच्या आजूबाजूला आहे त्यांनी त्यांना बाबा पुताच केलेलं आहे. आणि ते नाही, सिरियस नोटवरती तुम्ही विचार करा, त्याच्यामुळे त्यांना त्या लाडाची सवय, ती सवय त्यांना, आणि ते तेवढे लाड त्यांना आवडतात आणि त्यांचे अजूनही लाड होतात. त्यांची मुलगी त्यांचे खूप लाड करते, खूप म्हणजे खूप लाड करते. आता आई करत नाही तसे लाड, पण मुलगी तसे लाड करते त्यांचे. सो मला ते कळलेलं आहे की त्यांना ते आवडतं. सो एक इन अ व्हेरी गुड अँड पॉझिटिव्ह वे माझं असं म्हणणं आहे की मला हे रमेश भाटकरांनी सांगितलेलं, अगं तुझा नवरा लहानपणापासून या इंडस्ट्रीत राहिलेला आहे, तो लहान आहे, त्याला नाही तुम्ही लाड करणार तर कोणाचे लाड करणार, असं यु नो. त्यांनी एकदा बघितलं, तो माझा खूप जुना मित्र आहे. त्यांनी एकदा बघितलं ती माझ्याशी बोलताना ती कसं बोलते, क्या हो असं काय करताय, असं काय करता वगैरे काय नाही. असं काय करता तर ती माझ्याशी ज्या प्रकारे बोलली ना ते त्याला नाही आवडलं. त्यांनी येऊन तिला सांगितलं, डोंट ट्रीट हिम लाईक दिस, तो वेगळा आहे, तसा नाही आहे तो कुठून आलाय का, लहानपणापासून त्यांनी काय काय केलंय बघ त्याचं. आणि तिला त्याचं काही इम्पॉर्टन्स नाही आहे अजिबात, किंवा ती दाखवत नाही. व्हॉट एव्हर. एक कोणीतरी जगात पाहिजे की नाही तसं, तशी मी आहे एकमेव. तर मग त्यांनी तिला सांगितलं की तसं नको बघ, तरी तू काय आहे ते बघ तर खरं त्याचे हे. आणि तू मला ना खूप खूप प्रेम करायचा माझ्यावरती. कोणीही मग त्याला चिडवण्याकरता त्याचे को ॲक्टर्स माझ्याबद्दल काहीतरी बोलायचे, मग तो चिडायचा वगैरे असं. त्याचं माझं नातं असं. तर तो हिला सांगायचा, असं नको वागूच त्याच्याशी, तो असा बघ, तो काय आहे आणि हे आहे ते आहे वगैरे वगैरे. ते तिला पटायचं नाही, ती गोष्ट वेगळी. असं काही तुम्हाला खरं वाटतंय का हे? तुम्हाला खरं वाटतंय का हे? नाही, कोणालाही खरं वाटत नाही. पण आता सासूबाईंचा एक विषय निघाला, तर तुमचं आणि त्यांचं नातं कसं होतं आधीपासून आतापर्यंत, कसं राहिलंय? छान आहे, चांगलं नातं आहे. आम्ही म्हणजे लग्नानंतर आम्ही नेहमीच एकत्र राहिलेलो आहोत. सो आई मुलीचं असं एवढं मी म्हणणार नाही, कारण त्यांना माझी नणंद जी आहे ती पण माझ्याच साधारण वयाची आहे. पण त्यांनी मला खूप सांभाळून नक्कीच घेतलं. आणि मी लहान होते, कॉलेजमध्ये जात होते, त्याच्यामुळे त्यांनी मला कॉलेजमध्ये जायला, म्हणजे सासूबाई काहीही करू शकतात ना कुठल्याही, तर त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी मला सांगितलं नाही तू त्यांना मी शिकते हेच खूप आवडलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांनी मला जर असं म्हणजे
अट नाही म्हणणार, पण त्यांची अशी इच्छा होती की बायकोनी काम करू नये चित्रपटांमध्ये. त्यांना एकाच इंडस्ट्रीमधली नको होती. मी शिकत होते, त्याच्यात मी काही केलं असतं तरी चाललं असतं. पण त्यांनी इनफॅक्ट माझा पती करोडपती करण्यामागचं माझं कारण त्या होत्या की त्यांनी सांगितलं की अरे तू कशाला तिला हे करतोयस घरामध्ये, ती एवढी चांगली ॲक्ट्रेस आहे, तिने करू देत काम. त्यांच्यामुळे मी इंडस्ट्रीत हे आले. आणि धाक आहे म्हणजे असं अगदी खूप मैत्री असं नाही, जे आमच्या जुन्या जमान्यातलं जसं असतं ना तसं ते आहे. म्हणजे आजही आमच्या घराची सगळी सूत्र त्यांच्याच हातात आहेत. म्हणजे आज 40 वर्ष झाली लग्नाला, पण आजही सूत्र त्यांच्याच हातात आहेत. हा जो रिस्पेक्ट आहे हा माझ्याच ज्या एजमधनं मी आलेली आहे, ज्या जनरेशनमधनं आलेली आहे मी, तेच जनरेशन अंडरस्टँड करू शकते. आणि आमच्या दोघींमध्ये खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे. आम्ही दोघीही त्यांच्या मुलाला आणि मी नवऱ्याला, म्हणजे आम्हा दोघांना त्यांच्यामध्ये हे असं असल्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते अंडरस्टँडिंग आहे की कमीत कमी यांना त्रास व्हावा घरगुती गोष्टींचा. बरोबर. आणि तो म्हणजे आय थिंक वी बोथ हॅव सक्सीडेड इन दॅट, की घरात एकत्र जेव्हा कुटुंब राहतं, नवरा बायको आणि आईच्या नेहमी मध्ये असतो, तर त्यावेळेला त्या ज्या गोष्टी आहेत त्याची कधीही यांना कधी बसलीच नाही, कारण तसं कधी घडलंच नाही. तेवढं अंडरस्टँडिंग आमच्या दोघींमध्ये आहे. निश्चित. कारण सरांना माझा पुढचा प्रश्न तेच होता. अनेकदा असं म्हणतात की आई आणि बायकोमध्ये बिचाऱ्या नवऱ्याची घुसमट होते, त्याला कोणाला आपण हे करा, असं बऱ्याचदा अनेक कुटुंबांमध्ये होतं. त्याच्यात चूक नवऱ्याची आहे, तशा गोष्टी ना आईची नाही ना बायकोची आहे. चूक नवऱ्याची आहे. जर घुसमट होत असेल तर त्यांनी स्वतःला ब्लेम केलं पाहिजे. का? कारण जसं तुमच्या बायकोला हे सांगणं महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम करता, तसंच तुमच्या आईला सुद्धा हे सांगणं महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या बायकोवर किती प्रेम करता. जर आई तुमच्याकरता महत्त्वाची आहे, ती असलीच पाहिजे, तसंच तुमची बायको सुद्धा तुम्हाला महत्त्वाची असली पाहिजे. आणि जर ते तुम्ही एकमेकांना सांगू शकत असाल पुरेपूरपणे, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. सो टचवूड हा जो म्हणजे आमच्या जॉईंट फॅमिलीचं ते गमकच यशाचं त्याच्यात आहे की माझी आई आहे, तिच्या माझ्या आईबद्दल बोलताना हिला विचार जर करावा लागत असेल, तर माझ्या आईला सुद्धा विचार करावा लागेल तिच्याबद्दल बोलताना, माझ्याशी बोलताना. का असं? का फक्त बायकोनीच विचार करायला पाहिजे असं का? ही चूक आहे. आईनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आईला सुद्धा कळलं पाहिजे की माझा मुलगा त्याच्या बायकोवर किती प्रेम करतो. सर तुम्हाला एक प्रश्न आहे, आता अगदी सिरियस झालं खूप वातावरण. हे प्रॅक्टिकल आहे. येस, हो प्रॅक्टिकल आहे. हे अजिबात सिरियस नाही आहे, हे प्रॅक्टिकल आहे बेटा. आणि काय दुसरी गोष्ट म्हणजे जे काही लोक ऐकतील त्यांना जर काही शिकता येत असेल ह्याच्यातनं, तर त्याच्यात त्यांचाच फायदा होणार आहे. हा, आता आम्ही तुमची दोघांची अशी गोड भांडणं पाहिली. सर सचिन सर तुम्हाला विचारायचं गोड, आता सुप्रिया मॅम ऐकत नाहीत तुमचं, असं तुमचं म्हणणं आहे. जर त्या तुमचं कौतुक कशा पद्धतीने करतात? जर एखादी गोष्ट काही झाली की सुप्रियानी कौतुक करायचं झालं, तर सुप्रिया मॅम तुमचं कौतुक कसं करतात? बोलून नाही. मग कसं? गिफ्ट वगैरे देऊन? नाही, गिफ्ट वगैरे पण देऊन नाही. तिने एकदाच माझी स्तुती केलेली आहे तिच्या कृतीने, जे तिने आयुष्यात त्याच्या आधी कधीही केलं नव्हतं आणि कधी पुन्हा करेल की नाही मला माहित नाही. तिने माझा पिक्चर पाहिला, कट्यार काळजात घुसली, आणि त्यात मी खूप चांगलं काम केलं, म्हणजे तिच्या कल्पनेच्या बाहेर चांगलं काम केलं असं तिला वाटलं असावं. पण तिने ते बोलून कधीच दाखवलं नाही. तिने कट्यारमधल्या माझ्या एका फोटोचं स्केच काढून घेऊन ते फ्रेम करून आमच्या बेडरूममध्ये तिने लावलं. ते बघून मला वाटलं की हे तिने आयुष्यात ह्या आधी कुठल्याही गोष्टीसाठी तोंडी कौतुक नाही केलेलं. हा, तिला ना सायकोलॉजिकली काय बॅक ऑफ द माइंड मध्ये तिला असं वाटतं की सगळेच तर स्तुती करतात, मी स्तुती केली तर मग
काय झालं, कोणतरी बोलायला पाहिजे. हे असं एकदम असं नाहीये. करते मी, पण इट्स अ डिफरंट, आय एम अ डिफरंट पर्सन. त्याच्यामुळे ते स्केलमध्येच मी जरा कमी आहे. पण तिने तो फोटो लावला मात्र, त्याच्यावरनं मला कळलं की तिला काय म्हणायचंय, त्या माझ्या कामाबद्दल तिला काय वाटतंय हे. पण ते एकदाच घडलंय आणि बहुतेक त्याचमुळे मला त्याची किंमत आहे. पण सचिन सर कसं कौतुक करतात? ते भरभरून कौतुक करतात. इतकं कौतुक करतात की मला कानावरती हात ठेवावा असा वाटतो की अहो बस आता बस, एवढं काही नाही आहे. कारण माझा स्वभाव कसा आहे, आय एम नॉट गुड ॲट रिसिव्हिंग कॉम्प्लिमेंट्स अँड ही इज फिशिंग फॉर कॉम्प्लिमेंट्स. सो असं दोन्ही आमचं वेगवेगळं. ही लव्स इट, ही टेक्स इट, ही ओन्स इट आणि आय रन अवे फ्रॉम इट. इट इज अ मॅटर, तुम्ही कसे आहात ना त्याच्यावरती ते. नाही, दुसरी गोष्ट मी पाहिलेलं आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, काही काही माझ्या जवळच्या लोकांनी. त्याच्या म्हणजे एका मित्राच्या आई वडिलांनी कधीच त्याची स्तुती केली नाही आणि त्याची खंत त्याला आयुष्यभर राहिली. ती एक गोष्ट जी ज्याची अपेक्षा त्याला होती की निदान माझे आई वडील तरी मला माझी हो, पण स्तुती मी करतील. करते हा, तुमचं असं काही म्हणू नाही नका. नाही, सांगतोय मी. मला खूपच त्यामुळे मला great. मी तुझ्याबद्दल नाही म्हणत आहे, मी म्हणतो मला का माझ्या स्वभावात हे सगळं काय आहे, का आहे, तर मला त्याची किंमत माहिती आहे. नाही, पण ह्यांचा स्वभावच म्हणजे आय रिअली अप्रिशिएट दिस की ते एवढं तुम्ही चांगलं केलं ना तर ते अम्प्लिफाय करून तुम्हाला सांगतील. हा जो काही त्यांचा स्वभाव आहे, तर मला असं वाटतं अहो तुम्ही किती त्यांना एवढं हे करताय. तर म्हणजे नंतर मग मला म्हणाले की त्यांनी त्यांची ऍस्पिरेशन वाढेल की अरे हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा वेगळा असतो. सो काही लोकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा असतो की नाही जास्त डोक्यावर सोडून उपयोगाचं नाही, त्यामुळे जास्त काय स्तुतीबिती करायची गरज नाही, त्याचा तो शेफारून जाईल. असंच का होईल? शेफारूनच का जाईल? दुसरं काहीच नाही होऊ शकत. चूक आहे ना. हा म्हणजे असे वेगवेगळे. सो आम्ही प्रत्येक माणसाचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. माझा पॉइंट पण ते मात्र कमिंग बॅक टू द क्वेश्चन, ते भरपूर स्तुती करतात, खूप स्तुती करतात. म्हणजे मग मला असं वाटतं की आपण त्या स्तुतीस पात्र होण्यासाठी तरी आपण तसं करूया. यू अंडरस्टँड माय पॉइंट? की ते आपण आय हॅव टू लिव्ह अप टू हिज कॉम्प्लिमेंट. इट्स लाईक दॅट. आणखीन एक असा प्रश्न की नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यात दोघं एकत्र संसार करत असताना अनेक चढउतार येत असतात. जेव्हा आपल्याला एकमेकांची सोबत हवी असते, फक्त असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. असा एखादा प्रसंग किंवा अशी एखादी गोष्ट आयुष्यात घडली आणि दोघांच्या साथीनं ती पुन्हा तुम्ही ते सगळं नीट केलं आणि असे अनेकदा. म्हणजे मी काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही ना, आम्ही काय आकाशातनं पडलेले नाही. त्यावेळेला तुम्ही कसे तर त्यामुळे नाही. पण अशा सिच्युएशन मध्ये नेहमी बालिश राहणारी सुप्रिया ही अशी कणा सरळ करून उभी राहते माझ्या बाजूला, आणि ती कशी राहते ते मला माहित नाही. तिच्या सपोर्टमुळे भरपूर काही गोष्टी माझ्या आयुष्यातल्या मी झेलू शकलेलो आहे. इट वॉज बिकॉज ऑफ हर सपोर्ट. आणि आता फक्त एकटी नाही राहिली ना ती, आता तर माझी मुलगी पण तशीच उभी राहते माझ्याबरोबर. त्यामुळे मी म्हणेन गणपती बाप्पा मोरया. सुप्रियाताईंना मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कायम नाव लावता सुप्रिया सचिन पिळगावकर किंवा सचिनची सुप्रिया अशी ओळख आपल्या इंडस्ट्रीला माहिती आहे. नुकताच एक आता सध्या सोशल मीडियावरती एक वाद सुरू आहे, ज्या संसदेमध्ये जया बच्चन यांनी सांगितलं की जया अमिताभ बच्चन असं नाव घेतलेलं मला आवडणार नाही, आणि आपल्याकडे कम्प्लीट उलट आहे. तुम्ही ते खूप प्रेमाने खूप अभिमानाने घेता. ती आपली संस्कृती आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तसं नाव घेतलं जातं, जे दुसऱ्या कुठल्याही संस्कृतीमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांना कोणाला आवडणं न आवडण्यापेक्षा त्यांच्या संस्कारामध्ये ती गोष्ट आहे काही पण आपण पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे ते मला त्याच्याबद्दल मत नाही विचारत आहेत ना. तर ते जे तुम्ही अभिमानाने लावता सुप्रिया सचिन पिळगावकर किंवा सचिनची सुप्रिया, याकडे तुम्ही कसं बघता 40 वर्षांच्या? खूप छान प्रश्न विचारला. यू विल नॉट बिलीव्ह, मी आज सांगते तुला की मला असं कधी ऐकूच आलेलं नाही की अरे ही सुप्रिया, हे बघ सुप्रिया चालली, कधी नाही. इट्स ऑलवेज सचिनची बायको. अरे वो सचिन उसकी बीवी. म्हणजे कॅन यू इमॅजिन, मी इथे काम करते, मराठी सुद्धा
त्याच्यात सुद्धा मी नेहमी सचिनची बायको, आणि त्याच्यात मला अभिमानाचं, मला खूप कौतुक आहे या गोष्टीचं, की मला सचिनची बायको म्हणून ते ओळखतात. मला माझी वेगळी, म्हणजे मी ह्याच्या इथे म्हणायला पाहिजे मला काय माझी वेगळी ओळख नाही का, असं काही नाहीये. आज पण मला सचिनची बायको, आणि कुठेही जाताना- मला पण सुप्रियाचा नवरा म्हणूनच ओळखतात. नाही हे जोक मारतायत, नाही, पण मी I'm not तुम्हाला joking. सत्य परिस्थिती सांगतेय. आय एम नॉट जोकिंग. मला सुप्रियाचा नवरा, खरं. हो हो. अरे तुम्ही एकटे झालात, सुप्रिया वहिनी कुठे? हा हा, तुम्ही तसं असेल, अरे, पण मला मात्र मला एकट्याला बोलवलं ना तुम्ही. मी एकावर एक फ्री आहे का? तिला बोलवायला पाहिजे ना, ती इंडिव्हिज्युअल आहे. ठीक आहे, मी आलो म्हणून ती माझ्यावरती येईलच असं काय आहे का? असं नाही. पण मला मात्र हे खूप आवडतं, आणि मला आश्चर्य वाटतं की हा म्हणजे ह्या काहीतरी योजना आहे ही, की म्हणजे मला माझं अस्तित्वच जर का इथे, आणि माझा प्रयत्नही तोच आहे की मला ते याचं एक तुम्हाला छान उदाहरण देतो. अस्तित्व माझं मला इथे असं ठेवायचं नाहीये की असं ऍक्टर और वॉट एव्हर. आम्ही दोघं जण, म्हणजे आमची जोडी, आमच्या या जोडप्यावर लोकांचं इतकं प्रेम आहे, इतका भरभरून आशीर्वाद देतात, की काही पिक्चरमध्ये आमचं थोडंसं दुरी दाखवली आम्ही, एखाद दोन पिक्चरमध्ये. स्क्रीन प्लेमध्ये आहे, म्हणजे त्या गोष्टीमधली ती गोष्ट एक भाग आहे, तो लोकांना नाही आवडला, लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. त्यामुळे नाही, आम्ही पाहूच नाही शकत तुम्हाला. ही ताकद आहे. त्याच्यावरनं मला कळलं, अरे तर मी तर आपण गोष्ट सांगायला जातो, आपण चित्रपट बनवायला जातो, हे खरोखर थोडंच होणार आहे काही असं. पण त्यांना ते खोटं सुद्धा बघायचं नाहीये. याच्यावरनं तुम्हाला कळेल की या दोन, जे एक जोडी जी आहे, यावर लोक किती प्रेम करतात. पण मला मात्र ते सचिनची बायको म्हणूनच ओळखतात, हे मात्र नक्की. आणि आय हॅव नो कंप्लेन एवढी सुद्धा फॉर दॅट. म्हणजे इनफॅक्ट आय फील, तुला तर दुसऱ्या कोणाला ओळखणार ते माझी बायको म्हणून? तुलाच ओळखणार ना. जोक मारू नका, मी काहीतरी सिरियसली बोलतेय. पण इट वॉज अ गुड क्वेश्चन, नोबडी आस्क्ड मी दिस. मला इथे एक प्रश्न सुचला, कारण इतकं सुंदर संवाद सुरू आहे हा. दोघांमध्ये कधी एखादं लुटुपुटीचं भांडण झालं, पटला नाही मुद्दा वगैरे? छोटं मोठं होतच नाही, कधी मोठं होतं जेव्हा. राडे होतात. ओके, राडे. पण मला इथे विचारायचंय की बोलणं बंद झालंय का? आणि बोलणं बंद जर झालं असेल, नाही बोलायचंय मला, राग आलाय, तूच बोल आधी, तर कोण पहिलं बोलतं? म्हणजे असं कधी झालंय का? हो, मी नाही बोलत पहिली. नाही, पण आमचा अबोला असा कधीच नाही. म्हणजे एक जे असेल ते तोंडावर, जे असेल ते तोंडावर. नको बाई, ते आमची भांडणं नकोतच, कारण मला ते हँडल करता येत नाही. तुम्ही जर असे प्रश्न विचारता, तसं तुम्ही आयुष्यात कधी भांडलात नाही तुमच्या नवऱ्यांची किंवा तुमच्या कोणाशी? आम्ही उत्तर काढतोय, कारण उत्तर काढताना तुम्ही स्वतः जरा थोडस स्वतःकडे पण बघा ना, की तुम्ही स्वतःकडे पण आहेच म्हणून उत्तर हवी की तुमच्याकडे कसं होतं. मग आता आम्ही जरा सुधारू, टिप्स हव्यात आम्हाला. बर. नाही, पण मला खरंच म्हणायचंय की इतकं सुंदर आहे ना नातं, आणि असंच असावं. कारण तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना, असं असावं, आणि तरच तो छान संसार होतो. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही लोक आहात ना, माझ्यामध्ये थोडीशी विनोद वृत्ती पाहिजे, असावी. करेक्ट. सेन्स ऑफ ह्युमर असणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही सर्वजण, म्हणजे आय एम इन्क्लुडिंग यू ऑल ऑल्सो इन दॅट, की तुम्ही आमच्या दोघांवरती इतकं प्रेम करता सगळे, की तुम्हाला सुद्धा कधी आमच्यात तसं भांडण झालं, जे थोडंसं ताणलं गेलं, तर तुम्हाला पण ते चालणार नाही. तुम्ही ताबडतोब येऊन म्हणाल की हो काय चाललंय, असं नाही, तुम्ही ते होऊच देणार नाही किंवा काय ते. त्यामुळे आता आम्ही आमच्या दोघांचेच फक्त राहिलेलो नाही आहोत. बरोबर. वी आर आन्सरेबल टू यू ऑल, बोथ टुगेदर. आणि त्यालाच आपण प्रेम म्हणतो. सर, तुम्ही श्रेयाचा उल्लेख केलात आता, तर श्रेया आयुष्यात आल्यानंतर तुमच्या दोघांचं आयुष्य ऑफकोर्स बदललं असेल. ते कशा पद्धतीने बदललं? आणि सचिन सर, तुमचं आणि श्रेयाचं नातं कसं आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल, कारण आम्ही सोशल मीडियावर खूप बघत असतो तुमचे फोटोज. सो तुमच्या दोघांचं नातं कसं आहे? वी आर बेस्ट ऑफ द फ्रेंड्स, बेस्ट ऑफ फ्रेंड्स. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काहीही नाही आहे की आम्ही एकमेकांशी बोलू नाही शकत. म्हणजे तिला आम्ही दोघांनी असं ठेवलेलं आहे की शी हॅज टू बी, तिला कुठलंही ऑकवर्डनेस वाटला नाही पाहिजे काहीही सांगायला, बोलायला, शेअर करायला आमच्याबरोबर. तेवढी मोकळीक लहानपणापासून तिला आम्ही दोघांनी दिलेली आहे.
नाही, आता तर काय म्हणजे ती मोकळी लहानपणापासून असल्यामुळे आता ती काय वाटेल ते बोलते आम्हाला. आणि पण नाही, तिची तिचं- दादागिरी पण चालते, घाबरते सुद्धा. नाही, तिची दादागिरी माझ्यावरती चालते, पण मी नेहमीच तिला बागुलबुवा ठेवला होता वडिलांचा. ते त्यांच्या लक्षात कधी आलं नसेल ते, पण एक आई म्हणून मी एक बागुलबुवा ठेवलाच होता की पप्पांचं बघ, म्हणजे पप्पा मला माहिती आहेत काही असं करणार नाही, पण मी तिच्या मनात ते, कारण त्या वेळेपर्यंत हल्ली मी बघितलंय ना मुलींचं बघ, म्हणजे दोन पेरेंट्स पैकी एखाद्या पेरेंटनी एक ते गुड कॉप बॅड कॉपचं, बॅड कॉप असं अगदी बॅड कॉप नका घेऊ, पण एक कोणाचा तरी धाक असला पाहिजे तसा. तर ते एक माझ्याशी खूप मैत्री आणि माझ्याशी सगळं, म्हणजे ती मला वाटेल ते बोलेल, पण ती पप्पांची नाही असं कधी बोलणार, कधीच नाही बोलणार ते. आणि मी सुद्धा माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलीला जर हात लावला असेल तर तो प्रेमाने. पण त्याला जोडून की श्रियाचं आपण सगळं काम बघतोच आहे, पण तुमच्या दोघांच्या आयुष्यात जेव्हा ती आली तो दिवस कसा होता, आणि तिकडनं म्हणजे एक मुलगी घरात आल्यानंतर सगळं जग बदलतं. ओ माय गॉड, तुमचं जग कसं बदललं तिच्या येण्याने? डेफिनेटली. म्हणजे तो दिवस मात्र माझ्या आयुष्यातला सगळ्यात कसं सांगू मी त्याला, त्या दिवसाला मी कधी मरताना सुद्धा माझ्या समोर तोच दिवस असेल असा तो दिवस होता, जेव्हा मी आई झाले. आणि जन्म असतो. हो, ते तर आहेच. आणि अनपेक्षित झाली पटकन ती, कारण वेळ होता आणि खूप आधी झाली वेळेच्या, ती दिवस पूर्ण भरायच्या आधी. आणि मला काही कळतही नव्हतं की काय चाललंय. अगेन आत्तासारखं गुगल आणि आत्ताच्या ज्या पेरेंट्स आणि सगळ्या असतात तसं सगळ्या माहित्या काही नव्हत्या. मी आपलं एक मालती कारवारकर यांचं पुस्तक घेऊन माझ्या मुलीवरती पोटात असताना काय गर्भसंस्कार करीन एवढं पत्र तेवढं मी करत होते. इट वॉज अ डिफिकल्ट प्रेग्नन्सी फॉर मी. त्याच्यामुळे मी लास्ट इयरला असताना ते अभ्यास करत करत चाललेलं होतं ते माझं. आणि नेमकी ती झाली म्हणजे होणार असं जे मला सांगितलं की अरे असं झालं का, मग आता ती तुझी डिलिव्हरी आता होणार, हे जेव्हा कळलं तेव्हा त्यानंतर मी अशी सुन्नत झाले होते की आता काय होईल ते होईल, यु नो असं. आणि तो दिवस पण असा होता की मी गेले, झालं म्हणजे काही काय चाललंय आणि असं झालं आणि हातात बाळ आलं. आता ते बाळ आलं पार्कला, तिचं ते नर्सिंग होम शिवाजी पार्क जिथे मी झाले तिथेच ती झाली. तर तिथे होणार होतं, पण नेमकं 25 एप्रिलला मी त्याच रस्त्यावरती शूटिंग ठेवलं होतं आधीपासून, मला माहित नाही का. आणि ती म्हणजे जवळजवळ 40 दिवस आधी झालेली आहे. आणि हिला सांगण्यात आलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे, उद्या सकाळी डिलिव्हरी झालीच पाहिजे. नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे शूटिंग, मी लवकर निघालो, तिला गाडीत घेऊन मी तिकडे पोहोचलो, तिला हॉस्पिटलमध्ये सेटल केली. डॉक्टरना विचारलं की मी जाऊ का शूटिंगला, ते म्हणाले हो. कुठे शूटिंग, किती लांब आहे, म्हटलं याच गल्लीमध्ये शूटिंग करतो. शिवाजी पार्कला, लिटरली शिवाजी पार्कच्या एरियामध्ये. आणि ते आधीपासून ठरलं होतं, पण हे असं घडणार आहे हे माहितीच नव्हतं खाली म्हणजे. आणि मग एक शॉट होता, मी एक शूटिंग करत होतो तुमच्या आत्मविश्वास, आणि एक शॉट होता जेव्हा मी रस्त्यात चालतोय आणि गाडी येऊन मला धडकते. तर तो शॉट घ्यायच्या आधी मी म्हटलं 1 मिनिट थांब जरा, आपण फोन करून विचारूया इथे काय सगळं व्यवस्थित आहे ना. कारण नंतर मी जेव्हा सकाळी गेलो तेव्हा म्हणाले की नाही संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी होईल डिलिव्हरी, आता सकाळी नाही होणार. तर संध्याकाळपर्यंतचा वेळ होता, मोबाईल फोनचा जमाना नाही तो. पण मी कोणाकडनं फोन करायचा, तर आमचे स्टील फोटोग्राफर होता एक, त्यांनी सांगितलं माझा प्रोड्युसर वरती राहतो, त्याच्याकडे जाऊन मी फोन करतो. का पण तिकडेच तर होता ना तुमचं? नाही, मी मागच्या गल्लीमध्ये होतो. मी आता त्यावेळेला मी बालभवनच्या गल्लीमध्ये शूटिंग करत 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 पोहोचलो. नंतर रस्ता असा जरा थोडासा मोठा होता तिकडे, तर तिकडे तो ऍक्सिडेंटचा शॉट आम्ही चांगला घेऊ शकलो असतो. तो म्हणाला, तो गेला वरती आणि तो खाली उतरला एक 5 मिनिटांनी, आणि तो मला सचिन, मैंने कहा क्या क्या हुआ, लड़की हुआ, लड़की हुआ. और मैंने कहा सुप्रिया. मी म्हटलं हे क्या बोल रहा तू, नाही दोनों बराबर कोई प्रॉब्लेम नाही. अरे असं म्हणतात कोणी. जी गाडी मला धडकणार होती त्याच गाडीत बसलो, आणि
हॉस्पिटलपर्यंत आम्ही पोहोचलो. मी वरती आलो. आधी सुप्रियाला भेटलो. तिला कॉंग्रॅच्युलेट केलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मग मी श्रियाला बघितलं तर ती छोटीशी अशी 2 खळ्या गालात पडतायत अशी ती मुलगी मी पहिल्यांदा बघितली आणि माझं कम्प्लीट जग बदललं. कम्प्लीट जग बदललं. मी तो जो आनंद होता तो मी शब्दात मांडूच नाही शकत. आय एम ऑलवेज स्पीचलेस वेन दॅट मोमेंट केम इन माय लाईफ. 25 एप्रिलला ते घडलं सकाळी. मग मी शूटिंगला परत गेलो. त्याच दिवशी माझं दुसरं पिक्चरचं नाईट शूटिंग पण होतं. अहो त्याच आणि- दिवशी आणि संध्याकाळी तिकडचं आम्ही शूटिंग संपवलं आणि दुसऱ्या शूटिंगला जाण्याच्या आधी संध्याकाळच्या 7च्या न्यूजला असं डिक्लेअर करण्यात आलं महाराष्ट्र की गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अवॉर्ड्स डिक्लेअर झाले, ज्याच्यात मला बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड मिळालं होतं शी बनवा बनवीसाठी आणि सुप्रियाला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालं होतं माझा पती करोडपतीसाठी. त्याच दिवशी म्हणजे ही एक बाहुली 2 बाहुल्या घेऊन आली आमच्याकरता. असं झालं. पण श्रिया आता खरं तर एवढं छान नाव कमवते, ती आता इतकं सुंदर काम करते, पण सिने इंडस्ट्रीत येण्याचा तिचा काही विचार होता का? तिने तुम्हाला बघून बघून तिला असं वाटायला लागलं की आपणही या क्षेत्रात काम करावं? त्याचं उत्तर ही जास्त चांगलं देऊ शकेल. नाही, मी भरपूर असं बघत होते, चाचपत होते तिला की काय, पण तिचं तसं काही दिसलं नाही मला. आणि मी तिला लहानपणापासून माझी काही फारशी काही असं इच्छा नव्हती की असंच परत अजून काहीतरी वेगळं करा ना. आता आम्ही दोघंही त्याच्यात आहेत काय. आणि ती हुशार होती खूप. स्पोर्ट्समध्ये पण चांगली होती, अभ्यासात चांगली होती. त्याच्यामुळे असं मला वाटायचं की काहीतरी वेगळं करावं तिने. त्याच्यामुळे मी चाचपलं होतं आणि तिला काही तसाही म्हणजे शी वॉज व्हेरी कॉन्फिडेंट मुलगी होती. पण ॲक्ट्रेस किंवा अशा तिचं कधीच, कारण माझ्या मते ना आमच्या घरचं वातावरण बेसिकली माझं जे तिच्या आयुष्यातला प्रेझेन्स होता हा अत्यंत साध्या दुसऱ्या आयांसारखा होता. तिला मी कधीच जाणवू दिलं नाही की मी काही काम करते. आणि मी खूप लिमिटेड काम केलं. ती झाल्यानंतर सुद्धा मी कामं तशी काही खूप नाही केली टेलिव्हिजनमध्ये करत. म्हणजे ते बिंग अ स्टार किंवा बिंग वाईफ ऑफ अ बिग स्टार मराठी फिल्म्स करत होते मी. फिल्म्स नाही असं नाही, पण तिला असं कधी आम्हीच स्वतः इतके साधे म्हणजे घरातलं असं आमचं वातावरण असल्यामुळे तिला असं कधी जाणवलं नाही. त्याच्यामुळे तिने ग्लॅमर कोशंट डोक्यात ठेवून कधीही ॲक्टर व्हायचं असं मनात ठेवलं नव्हतं. जेव्हा ती 10वी 12वी नंतर तिला नाही कॉलेजच्या फायनल इयर्समध्ये ती डान्स शिकली, कथक. तर कथकमध्ये अभिनय असतो. तर कथकचा अभिनय तिला तो जेव्हा करताना तिला खूप आवडायला लागलं. मग तिने एक पुढच्या शिक्षणासाठी तिने फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं होतं. पण मीनवाईल तिने एका फिल्म इन्स्टिट्यूटच्या कोर्सला SOP लिहिला, एसे पाठवला होता. तिची निवड झाली. तिने तो कोर्स केला आणि त्या कोर्समध्ये जे भेटले त्याच्यातनं तिला एक प्ले करायला सांगितलं. आणि तो प्ले त्या डिरेक्टरनी त्याच्या तालमी 1 महिना घेतल्या. म्हणजे एका महिन्यात त्या मुलीला 1 महिना तिला असं काही शिकवून गेला, म्हणजे आनंद देऊन गेला, प्रचंड आनंद देऊन गेला की तिला कधीही तिथे असं वाटलं नाही की काय आता बस करा यार किती नाही. तिला खूप आनंद मिळाला त्या प्रोसेसमध्ये. आणि जेव्हा तिला तो आनंद खूप झाला ना तेव्हा ती जी तिची पुढची ॲडमिशन होणार होती त्यावेळेला तिने आम्हाला सांगितलं की एवढे पैसे घालून तुम्ही मला पाठवताय, पण तसं न करता मला इथेच काहीतरी करायचं आहे. मग हे जेव्हा तिने सांगितलं आणि तिने ते नाटक जेव्हा आम्ही बघितलं, तिने सांगितलं ते गोष्ट वेगळी, पण ते नाटक बघायला पण आम्ही NCPला जेव्हा गेलो, हे आणि मी दोघंही गेलो, ते नाटक बघितल्यानंतर मग ह्यांनी तिला नाटक पाहिलं आणि मला कळलं की हिच्यात स्पार्क आहे. शी हॅज अ स्पार्क विच आय नेव्हर न्यू एव्हर. कारण मी तिचा विचार ॲज अन ॲक्टर कधीच केला नव्हता. कारण जिथपर्यंत मला काही दिसत नाही तिथपर्यंत मी तिचा विचार का करू. मला शेवटी माझं पिक्चर बनवायचं आणि ते ऑडियन्स करता बनवायचं आहे, माझ्या स्वतः करता बनवायचं नाही आहे मला. ते मला दिसलं तिच्यात. मी म्हटलं यार इसमें बात आहे, हिला घेऊन पिक्चर केलं पाहिजे, तिच्यात आहे ते काहीतरी. आणि मग त्यांनी तेव्हाच तिला ते नाटकानंतर विचारलं
पिक्चर मध्ये गाडीतून जाताना आम्ही एकत्रच परत जात होतो. मी पुढे बसलो तर या दोघी मागे बसल्या होत्या. मी तिला म्हटलं की अगं श्रेया, चांगलं काम केलंस तू, मला आवडलं, पिक्चर बनवतो तुझ्याबरोबर, करशील का काम? ती म्हणाली स्क्रिप्ट द्या मला, मी वाचून सांगते तुम्हाला. नाही, पण दॅट वॉज अ व्हेरी नॅचरल आन्सर. म्हणजे तिने काय रूडली किंवा तिने काय असा एक ॲटिट्यूड म्हणून नाही, इट वॉज व्हॉट शी फेल्ट शी सेड. तिला तसं वाटलं बोला सांगावंसं मला. आणि मी म्हटलं मी पण वाईट वाटून नाही घेतलं अजिबात, मला वाईट वाटलं नाही, माझीच पोरगी येते असंच बोलणं. पण सुप्रिया, तुम्ही म्हणालात की ती स्पोर्ट्समध्ये खूप छान होती, त्याच्यानंतर ती कथ्थक म्हणजे डान्सची ही एक आवड होती, पण जर ती अभिनेत्री नसती झाली तर तुमच्या मते मग तिला काय व्हायला जास्त आवडलं असतं? ती स्पोर्ट्समध्ये एवढी छान होती, डान्सही एवढा सुंदर येत होता, तर कदाचित आज ती अभिनेत्री नसती तर तिने काय प्रोफेशन निवडलं असतं? मी खूप प्रयत्न केले आडून की तुला काय, म्हणजे ती इनफॅक्ट तिने डान्ससाठी तर ती नालंदामध्ये शिकवत पण होती डिप्लोमा केल्यानंतर, ते ती पुढे करू शकली असती चांगलं ॲज अ दिस थिंग. किंवा माझ्या मते ती एज्युकेटर चांगली झाली असती, कारण ती अभ्यासात खूप चांगली होती. तिने मॉन्टेसरी आणि हे जे मास्टर्स इन एज्युकेशनसाठीच तिने अप्लाय केलं होतं, म्हणजे आपल्याकडे MAd करतात ना तसं. कारण माझं तिला असं सांगणं होतं की असं काहीतरी निवड, म्हणजे की जगाच्या पाठीवरती कुठेही, म्हणजे हॉस्पिटॅलिटी, खाणं जगाच्या पाठीवरती कुठेही त्याची गरज लागते. म्हणजे तुला फक्त इथे इंडियात असं नाही, तू असं काहीतरी निवड की तू कुठेही काही करू शकशील. माझ्या मते ती फिल्म मेकर झाली असती, नाही ती ऍक्टर नसती झाली. आता असं मला वाटतं फिल्म मेकर झाली असती, बिकॉज शी हॅज गॉट फॅब्युलस लिडरशिप क्वालिटी. शी नोज हाऊ टू बी अ कॅप्टन. नाही, लिडरशिप क्वालिटी हा आहेच, पण त्याचं ॲप्लिकेशन कुठल्या व्हेरियस ह्याच्यामध्ये होऊ शकतं. पण एकदा तिने हा निवडल्यानंतर मात्र आय अग्री विथ हिम की शी विल बी अ गुड फिल्म मेकर. आणि मी तिला काय करू, मी ऍक्टिंग करू की मी फिल्म मेकर बनू? म्हटलं हे बघ, फिल्म मेकर तू तर कधी पण बनू शकते, हे झालं. पण या वयात जर तुला ऍक्टर बनायचं असेल तर तू आत्ताच बनू शकशील, ते नंतर नाही बनू शकत. तिला कळलं एका मिनिटात मला काय सांगायचं होतं. देन शी परस्यूड हरसेल्फ. तिच्याकरता आम्हा दोघांपैकी कोणालाही एक फोन करावा लागला नाही, कोणालाही. अरे वा. आणि ते तिला आवडलंही नसतं, म्हणूनही आम्ही नाही केलं. कारण ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे तिचं छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर ती 10वीला जाणार होती, तेव्हा मी तिला म्हटलं की बाळा तू मला सांग ना, तुला कुठल्या कॉलेजला जायचं आहे? तर ती म्हणली हो सांगेन ना. पण का? बोले नाही, तू सांगशील तर मग त्या हिशोबाने मी जरा फिल्डिंग लावून ठेवीन ना. कशाला फिल्डिंग लावायची? ते तुझे ॲडमिशन करता वगैरे काहीतरी तिथे. ती म्हणाल तुम्हाला काहीच नाही करावं लागणार आहे माझ्या ॲडमिशन करता, आय विल गेट इट ऑन माय मेरिट्स. त्याच्या व्हेरी इंडिपेंडेंट गर्ल आणि व्हेरी असं. मी गप्प राहिलो, म्हटलं अरे यार मी काहीतरी चुकलो वाटतं मला. आणि एक दिवस ती आली, मला घरी येऊन सांगितलं की पप्पा मला झेवियर्समध्ये ॲडमिशन मिळाली. ओके गुड, चांगली गोष्ट. तिचा स्वभाव तसा. तिला मला ह्याला सांगा ना माझ्याबद्दल किंवा त्याला सांगा ना नाही, अजिबात नाही. जे काय असेल ते म्हणजे जे काय मिळेल मला, कमी असेल तर कमी असेल, पण ते माझ्यामुळे मला मिळेल, ते महत्त्वाचं. कित्येक लोकांना आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप लेट कळतं की ती आमची मुलगी आहे. महाराष्ट्रात तसं होत नाही, महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे अमराठी आहेत किंवा हिंदीमध्ये काम करतात किंवा हे करतात, त्यांना काम झाल्यानंतर कुठेतरी जाऊन कळतं की ती आमची मुलगी. पण ती आता हिंदीत खूप छान काम करते आणि हिंदीतलं वातावरण थोडं बेभरोशी आहे, थोडं अनिश्चित आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ती तिथे इतकं छान पद्धतीने वावरते, तेव्हा सुप्रियाताईंना विचारायचं होतं की आई म्हणून तिची काळजी वाटते का? किंवा एक आईचं आणि मुलीचं नातं असताना काही सल्ले असतात, काही धाक असतो, काही चार समजुतीच्या गोष्टी असतात. तसं आई मुलीचं कन्व्हर्सेशन कधी होतं आता ती या प्रवाहात आली? हो होतं. आणि अगदी काळजी वाटते आणि समजुतीचं पण होतं, पण ती माझी समजूत काढत असते, मी नाही. असं असतं, उलटं होतं ते. समजुतीमध्ये नेहमी खरं अपेक्षित असं असतं की आई सांगेल मुलीला, पण माझी मुलगीच खूप मॅच्युअर आहे आणि त्याच्यामुळे
तीच मला बऱ्याच वेळेला हाऊ टू लुक एट इट. कारण मला ते ॲज अ मदर किंवा असं ते अँझायटी कधी कधी अशी वाटते की बिकॉज माझ्यासाठी एक मी ॲक्टर पण आहे ना, त्याच्यामुळे मला माहिती आहे की तिचं कॅलिबर काय आहे. आणि त्या कॅलिबरच्या हिशोबाने जेव्हा मला असं काही कधी जे तिच्या तोंडापर्यंत आलेला घास असतो, जेव्हा तो तिच्या तोंडात घास जात नाही, आणि जेव्हा मला दिसतं की काय म्हणजे कसं झालेलं आहे, तर तेव्हा मला असं वाटतं की अरे यू शुड हॅव यू वर द डिझर्विंग कॅन्डिडेट. मग तेव्हा मला तीच समजावून सांगते, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि कुठेतरी मग मला अश्युरन्स मिळतो की हो, कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये ते खूप जरुरी आहे. तुमचा जो निग्रह असतो मनाचा, पेशन्स, ह्या सगळ्या क्वालिटीज जरुरी आहेत ज्या तिच्यात आहेत. सो मग मला अश्युरन्स मिळतो. पण तिचं शेअरिंग कसं आहे आई वडिलांशी? ती हो. जे बाहेर काही घडतं ते हो तुमच्याशी शेअर हो करते? हो, ती सगळं शेअर करते. म्हणजे काही टेक्निकल गोष्टी असतात तर ती ह्यांच्याशी सगळ्या शेअर करते. आणि त्यावेळेला मी माझं काही माझ्याकडनं उत्तर आलं तर ते दोघंही अवाक होऊन माझ्याकडे बघतात की तू बाई प्लीज मला काय असं सांगतात. पण बाकी पर्सनल लाईफ किंवा बाकी काही गोष्टी, अशा काही गोष्टी असतील तर डेफिनेटली ती माझ्याशी शेअर करते. एखादा सिनेमा किंवा एखादी वेब सिरीज आली तर ती तुमच्याकडून काही सल्ले घेते का, की ही स्क्रिप्ट बघा, मी ह्याच्यातून काही नाही घेऊ शकते का, असं काही नाही करते? नाही नाही. आजपर्यंत कधी केलंय का तिने? कधी नाही. कधीच नाही. Never. हा नाही, म्हणजे असं ती एखादी हे घेऊ का नाही, असे जे की डिसिशन्स असतात की ज्या वेळेला तिने फॅन केलं, शाहरुख खान बरोबर होतं, सो त्यावेळेला ती थिंकिंग आउट लाऊड जे म्हणतात, एक बोर्ड असतो ना ज्याच्यावरती बाउन्सिंग करायला लागतं, तसे आम्ही तिचे बोर्ड आहोत. ते ती बोलते, ते ती स्वतः ऐकते ते बोललेलं ती, आणि त्याच्यातनं तिला तिची उत्तरं मिळत जातात. सो अशा प्रकारचं शेअरिंग मधूनच तिला उत्तरं मिळतात. खूप आदर्श जोडपं म्हणून खरं तर तुमच्याकडे बघितलं हा, असं काही नाही हा. म्हणजे असं आहेच खरंच. असं म्हणजे ही भांडणं झाली तरीही ते प्रेम आम्हाला ऑनस्क्रीन, जसं तुम्ही म्हणालात की प्रेक्षकांनाही ते बघायला नाही आवडले आतापर्यंत. ऑनस्क्रीन करताना सुद्धा खूप भांडणं होतात आमची. अर्थात पण एक आदर्श जोडपं म्हणून खरंच बघितलं जातं. पण आता जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वयाची होणार, तेव्हा सचिन सर की काय ते, म्हणजे जसं तुम्हाला होतं की मला इंडस्ट्रीतली मुलगी नको किंवा काहीतरी अटी, तसं श्रियाच्या आता लग्नाच्या बाबतीत तुम्ही असं काही अटी धरून बसला आहात नाही. किंवा आम्ही- काय? म्हणजे इंडिपेंडेंट आहेत ती अर्थात नाही. तिने ठरवावं. तिला फक्त एवढंच आहे की ती सुखी राहा, एवढंच आमच्या नाही, हा डिसिजन जो आहे हा तिचा आहे. आणि अटी बिटी मी काही सांगायला गेले तर मला ती म्हणेल आई मी तुझं ऐकते सगळं, पण अट ती खूप क्लिअर आहे माइंडमध्ये. त्याच्यामुळे मी जे काही गोष्टी ऐकल्यात तिच्या ते करेक्ट आहेत. आणि आपल्या हातात नाही आहे. आता मी तरी ठरवलं होतं की मला मराठी मुलीशी लग्न करायचं, कारण माझ्या संस्कार माझे जे काय आहेत, रीतिरिवाज जे काय आहेत, त्या हिशोबाने मी तर तिच्या डोक्यात काय आहे ते तिने ठरवावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय घडतं त्याच्यावरती अवलंबून आहे ना, त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतोच. झालंच मराठी घरात लग्न तर मला आवडेल, मी माझं मत सांगतो. माझं सांगणं हे मी का म्हणून इंडस्ट्रीला नाही, एक मिनिट मी इंडस्ट्रीमध्ये असला तरीही किंवा नसला तरीही मला काहीही प्रॉब्लेम नाही. कारण या इंडस्ट्रीला मी वाईट म्हणूच शकत नाही. ज्या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो, माझी बायको काम करते, माझे वडील या इंडस्ट्रीमध्ये काम करायचे, आणि मी माझ्या मुलीला या इंडस्ट्रीमध्ये काम करू दिलंय. त्या इंडस्ट्रीला ज्या इंडस्ट्रीने मला लहानाचं मोठं केलं, जे काही मी घडलो, जे काही मी शिकलो ते या इंडस्ट्रीमुळे शिकलो. या इंडस्ट्रीला जर मी वाईट म्हटलं तर माझ्यासारखा वाईट माणूस या जगात नाही. बरं, नवरा माझा नवसाचा 2 येतोय, त्यामुळे आम्हाला आता एक्साइटमेंट आहे पडद्यावर तुम्हा दोघांना पुन्हा अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची आणि एकत्र पाहण्याची. हा प्रवास कसा होता? आणि सुरुवातीला म्हणजे इतकं मी त्यांना पण म्हटलं की काय इतका उशीर केलात तुम्ही पार्ट 2 आणायला, तर जेव्हा त्यांनी म्हटलं असेल की आत्ता आपण करायचं, तेव्हा काय तुमच्यात चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं ते सगळं घडून आलं? मी तर माझं तर म्हणजे पहिलं असं मत होतं की एवढा तो चांगला कल्ट फिल्म आहे, कशाला आपण हात घालायचा त्याला परत काहीतरी सिक्वेल करायला. पण त्यांच्या डोक्यात ते शिजत होतं. आणि मी जसं म्हटलं तसं जेव्हा त्यांना त्याची प्रेरणा झाली आणि त्यांनी जेव्हा ते सांगितलं, तेव्हा अर्थातच ते इतके त्यांचं क्लॅरिटी आहे त्यांना की ते स्टेप बाय स्टेप करून बघतो ना. नाहीतर आपलं काय, म्हणजे पॉझिटिव्ह माइंड असतं त्यांचं, तरी सुद्धा
त्यांची सांगण्याची पद्धत पण हीच असते की आपण करून बघूया, स्क्रीन प्ले करून बघतो, काय होतंय ते बघूयात, मग मी तुम्हाला ऐकवतो. आणि कधीही असं ते करत नाहीत की तुला काय कळतंय गप्प बस. म्हणजे खरं मला काही कळत नाही पण तरी नाही, ते ऐकवणार, ते घरात सांगणार. हे त्यांची खूप चांगली एक ॲज अ आणि ओपिनियन ऐकणार, हां ठरवणार स्वतःच जरी असलं शेवटी तरी ऐकणार सगळ्यांचं. अहो मी तेच सांगत होते, नाही, नाही. मला तारीफ करायला देत नाही मग तुम्ही तुमची. तेच तर कर, सांगत कर, होते मी कर. की ते असंच करतात ते. त्याच्यामुळे ते इतके ठाम होते. तर वी डिसाइडेड टू सपोर्ट हिम. म्हणजे चांगलं झालंय, छानच झाली आहे स्क्रिप्ट, तरी सुद्धा असं वाटलं की लोकांना खूप अपेक्षा असतात, मग नेहमी कंपॅरिझन करतात जुन्या ह्याची. आणि कंपॅरिझन मध्ये मग नेहमी जे पहिलं असतं ते त्यांना असं वाटतं की काय तेवढा चान्स ते देतात का दुसऱ्या ह्याला. पण त्यांनी ह्या वेळेला जी सगळी मोठ बांधली ती इतकी, आमच्या मते तरी इतकी सॉलिड बांधली आहे की त्या शंकेला जागा उरणार नाही. आणि जेव्हा पिक्चर सुरू होणार होतं तेव्हा माझ्या मुलीनी मला कानात येऊन सांगितलं, आई हे तुझं पण पिक्चर आहे, पप्पांना त्रास देऊ नकोस तू. ते जे म्हणतील ते तू कर. जेवढा वेळ शूटिंगला उशीर होईल तेवढा वेळ तू तिथे काही न बोलता राहा. तिने बघितलंय मला की हो चला न करा ना, बिचारे ते ही अ कॅप्टन आणि तिथे मीच जर का असं काही केलं तर कसं चालेल. त्याच्यामुळे आणि मला असं वाटतं मी बाहेर एवढी व्यवस्थित आहे, मी नवऱ्याकडे नाही सांगणार तर कोणाकडे सांगणार, असं अशा माझं काय ना, मी पिक्चर बनवताना सुद्धा जोपर्यंत पिक्चर मला दिसत नाही तोपर्यंत मी पिक्चरचं शूटिंग सुरू करत नाही. मला तो सिनेमा दिसला पाहिजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. व्हिज्युअलायझेशन त्याचं पूर्ण. तो दिसला एकदा की मग मी फ्लोअरवर जाऊ शकतो. तो दिसला नाही तर मी फ्लोअरवर नाही जाऊ शकतो. म्हणून ते ओढून ताणून म्हणून मी नाही. थांबलो. म्हणून मी इतकी वर्ष, पण मला दिसला पाहिजे काय होतंय काय घडतंय. करायचं म्हणून करण्यात काही अर्थ नाही ना. नवरा माझा नवसाचा पहिला रिलीज झाल्यानंतर 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी सुद्धा मी पिक्चर बनवू शकलो असतो. मला थांबवणार कोण होतं. पण मी नाही केला का, तर माझ्या डोक्यात नाही आलं ते. त्या गोष्टी ज्या हव्यात मला त्या आल्या जेव्हा, मग मी रायटर बरोबर बसून जे काय करायचं, मग हे कॅन्सल करा, हे करा, ती वेळ जातोय, वर्ष जात आहे, जाऊ दे, डझंट मॅटर. पण जोपर्यंत ते भरभक्कम होणार नाही समोर आपल्या, तोपर्यंत आपण पिक्चर बनवायचा नाही. कंपॅरिझन होणार ते तर होणारच होणार, पण त्या कंपॅरिझनला आपण कसे सामोरे जातो हे पक्क करणं माझ्याकरता खूप गरजेचं होतं, जे गणपती बाप्पाच्या कृपेने आज झालेलं आहे. नवरा माझा नवसाचा 2 मी नेहमीप्रमाणे कॉन्फिडंटलीच घेऊन येतोय समोर. आणि ह्या पिक्चरवर गणपती बाप्पाचा जो आशीर्वाद आहे ना, जेवढा आशीर्वाद आहे तेवढा आशीर्वाद नवरा माझा नवसाचा 1 वर कदाचित ह्याच्याहून कमी होता, पण ह्याच्यावर जो आशीर्वाद आहे तो मला आढळतोय सतत. पिक्चरचं शूटिंग सुरू झाल्यापासून त्याची जाणीव मला होते. आणि मला तर असं वाटतंय की ते रिलीज झाल्यानंतर सुद्धा ती जाणीव होणार. निश्चित. कोकण मी सरांनाही विचारलं आहे की कोकण आम्हाला दिसते, म्हणजे रत्नागिरी स्टेशन दिसते, ट्रेन दिसते, कोकण रेल्वे दिसते. कोकणशी तुमचं नातं कसं आहे? कारण आता जसं कोकणविषयी सर्वच जण जगाच्या पाठीवर त्याचं सौंदर्याचं प्रशंसा करत असतात, पण तुम्हाला कोकण किती प्रिय आहे? आणि तुमच्या तुम्ही कोकणातल्याच. अगं मी कोकणातली नाहीये, पण हे घडायच्या आधीच मला इतकं कोकण आवडायचं की मी अशी अचानक एका ठिकाणी गेले, म्हणजे कोणाकडे तरी, कधी कोकणात ना, म्हणजे गणपतीपुळ्याला ऑफकोर्स पिक्चरच्या वेळेला पहिल्यांदा गेलेले, पण मला असं ना कोकणात गावच नव्हतं. तर कोकणात असं घडून आलं की मी जिथे व्हिजिटला गेले कोणाकडे तरी, तर त्या गावातली मी झाले. म्हणजे मी तिथे सचिनजी शेतकरी असल्यामुळे तरी तिकडे थोडीशी शेतजमीन घेऊन आज मी तिकडे सगळं ते एन्जॉय करते, विहीर आणि तिथलं सगळं. त्याच्यामुळे मला कोकण हा इट्स इन ग्रेट. आता मी कोकणातली, आता माझ्या पुढच्या पिढ्या ज्या कुठल्या असतील त्या कोकणातल्या असं म्हणता येईल गाव. त्याच्यामुळे कोकण इज, आय लव्ह कोकण बेल्ट. कारण तिथला जो साधेपणा आहे ना तो कुठेच मला दिसला नाही. कोकण बेल्ट बद्दल मला त्या माणसांमुळे त्याचं प्रेम आहे, कोकणातल्या माणसांमुळे. सो आय रिअली होप की माझ्या कोकणातली माणसं नेहमी सुरक्षित आणि अशी पीसफुल आणि समाधानी
अशीच राहू देत. पण आता सचिन सर, आत्ता तुम्ही म्हणालात तसं की कंपॅरिझन हे होणारच पहिल्या पार्टचं आणि सेकंड पार्टचं, पण आधीच्या पार्टमधली गाणी खूप सुंदर होती. म्हणजे हिरवा निसर्ग असू दे, चलाना असू दे, हे प्रत्येक वेळेला खूप फेमस झाले आणि कुठे ना कुठे ती बऱ्याच वेळेला वापरली देखील गेली, आजही वापरतात बऱ्याच वेळेला. तर या पार्टमध्ये जेव्हा गाणी करताना असा काही वेगळा विचार आहे, त्याच गाण्याशी रिलेटेड अशी काही गाणी असणार आहेत की त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही विचार केला? वेगळा विचार केलेला आहे, कारण रेपिटेशन सुद्धा इज नॉट गुड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर तुम्हाला सपोर्टच घ्यायचा असेल तर तुम्ही जो पहिला पिक्चर बनवला त्या पिक्चरचा सपोर्ट घ्या. त्याच्या एलिमेंटचा तुम्ही सपोर्ट घेतला, ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःला रिपीट करताय. लोकांना काहीतरी नवीन पण पाहायचं आहे, कळलं की नाही? तर तुम्ही तशाच प्रकारची करमणूक देताय का, ते जास्त महत्वाचं आहे. तीच करमणूक तुम्ही एका जोकवरती तुम्ही पुन्हा नाही असू शकत. तुम्ही एकदाच असू शकणार त्या जोकवरती, आणि तोच जोक मी जर परत मारला तर तुमच्याकरता तो नवीन नाही आहे जोक, तो तुम्ही हसणार नाही. त्यामुळे मला तुम्हाला नवीनच सांगावा लागणार काहीतरी. तशातला भाग आहे ही गाणी सुद्धा जी या पिक्चरची आहेत, ती पण एक खूप वेगळी जरी नसली, आपल्यातलीच असली तरी सुद्धा ती खूप एंटरटेनिंग आहे. एक गाणं काल रिलीज झालंय, ते गणपतीचं गाणं आहे जे सिनेमाच्या शेवटी येतं. पण ते गाणं एका दिवसात सावंतनी प्लेलिस्टमध्ये आणलं, एका दिवसात त्यांच्या टॉप चार्टमध्ये, कारण त्याची ती पॉप्युलॅरिटी तेवढी झाली. आणि हे गाणं असं आहे की ते हळूहळू ग्रो होत जाणार. आणि ते काल आणण्याच्या मागचं कारण असं आहे की गणपती 7 तारखेला आहे आपले, आणि ते गणपतीचं गाणं आहे. आणि ते गणपतीचं गाणं ज्या दिमाखात लोकांपर्यंत ते पोहोचवलं जाणार, गणपती उत्सव जे साजरे करतात त्यांच्या मार्फत. कारण हे गाणं माझं काल रिलीज झाल्यानंतर ते गाणं माझं कुठे आहे? ते माझं नाहीच आहे. ते एक तर बाप्पाचं गाणं आहे आणि सगळ्या भक्तांचं गाणं आहे. तर त्यामुळे त्या गाण्यामध्ये ती आता तुम्ही नवरा माझा नवसाचा 19 वर्षांपूर्वी लागलं होतं, त्या गाण्यांबद्दल जसं आज बोलताय तसं काही वर्षांनंतर या गाण्यांबद्दल सुद्धा बोलाल. अजून एक गोष्ट एक मजेदार गोष्ट या पिक्चरमध्ये आहे. या पिक्चरमध्ये साखरपुड्याचं गाणं आहे जे आत्तापर्यंत कोणत्याही मराठी पिक्चरमध्ये आलेलं नाही आहे. फार फार तर आपण नवरी नटली अगं बाई सुपारी फुटली इथपर्यंतच आपण ऐकलेलं आहे. ते सुद्धा चित्रपटातलं नाही आहे गाणं, ते नॉन फिल्म सॉन्ग आहे, फोक सॉन्ग आहे. आपल्या पिक्चरमध्ये साखरपुड्याचं गाणं, एंगेजमेंटचं गाणं आहे जे प्रत्येक एंगेजमेंट वरती मध्ये वाजेल अशी मला आशा आहे. जसं डोहाळ जेवणाला कोणीतरी येणार येणार ग जसं वाजलं जातं, तसं साखरपुड्याला हे पण गाणं वाजलं जाईल अशी मला आशा आहे. अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी आता कोकणाचा तुम्ही उल्लेख केलात. या चित्रपटात लहान मुलांनी गायलेली सुखकर्ता दुःखहर्ताची आरती आहे, ती कोकणात ज्या प्रकारे आरती म्हटली जाते, ज्या चालीवर, त्या चालीमध्ये आहे. जे लोकांकरता खूप नवीन असणारे लोक, कोकणातल्या बाहेरच्या लोकांकरता ती अतिशय वेगळा प्रकार तो असणार आहे. आणि त्याची चाल इतकी जास्त लोभस आहे की ते तुमच्या मनामध्ये घुसणारच ती चाल कोणत्याही परिस्थितीत. अशा काही गोष्टींवरती आपण काम केलेलं आहे या पिक्चरमध्ये. तर ज्याच्यामुळे ते आता शेवटी मराठी माणसांनी मराठी चित्रपट का बघावा, त्यातले जर हिंदी एलिमेंट्स त्याला जर दिसणार असतील किंवा अमराठी एलिमेंट्स आपण म्हणूया, चला हिंदी नको म्हणूया आपण, अमराठी एलिमेंट्सच दिसणार असतील त्याला, तर त्यांनी मराठी चित्रपट का बघावा? त्यांनी का बघावा? तर त्याला मराठमोळ्या गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, एन्जॉय करायला मिळतात. तुम्हाला कळतंय? तर तसंच असेल तरच. आणि हा चित्रपट नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट कंप्लीट पूर्णतः मराठी आहे, ज्याचा मला अभिमान आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि ज्यासाठी 20 सप्टेंबरला आम्ही सगळे थिएटरकडे त्यानंतर
तिथून पुढे जाणार आहोत पाहायला. आणि गंमत म्हणजे आपलं विसर्जन होतं गणपती अनंत चतुर्दशीला आणि परत बाप्पा येतोय. येतोय 17 सप्टेंबरला आय थिंक अनंत चतुर्दशी 18ला आहे ना? 17 आहे आणि 20ला हो, बाप्पांचा 18ला तिथे पुण्यात विसर्जन चालू असतं अजूनही. मग 19 दिवसाला रेस्ट घेऊन 20 तारखेला बाप्पा परत. स्वप्नीलची निवड दोघांनी मिळून केली की कसं, म्हणजे त्याच्या निवडीवरती कसं होतं? मीच केली आणि मग सगळ्यांनी मला माझ्या डोक्यात असं आहे, सगळ्यांनी म्हटलं ओके फर्स्ट क्लास आहे, कारण तो म्हणजे आमच्या घरचाच पोरगा आहे. तर त्यामुळे काय असतं काम करताना सुद्धा त्या गोष्टी, आणि तर बऱ्यापैकी तो मला फॉलो करतो. आतापर्यंत त्यांनी लहानपणापासून तसंच केलेलं आहे. तर त्या चित्रपटाला सुद्धा खूप सुटेबल आहे, कारण मुलगी जी असते ती होणाऱ्या नवऱ्याच्या मध्ये किंवा मुलगा सिलेक्ट करताना स्वतःच्या बापाला त्याच्यात बघण्याचा प्रयत्न करत असते नेहमी, असं मोस्टली म्हटलं जातं. तर तशा तो अँगल सुद्धा आम्ही ह्याच्यात वापरलेला आहे. सुप्रियाताईंना जेव्हा कळलं की स्वप्नील काम करतोय तेव्हा तुम्ही कसं बघितलं त्या गोष्टीकडे, किंवा स्वप्नीलशी काही बोलणं झालं का? काही नाही, आम्ही अशा टाळ्या मारल्या एकमेकांना. अरे वा, फायनली आम्ही वी गेट टू वर्क विथ इच अदर. कारण स्वप्नील बरोबर असं एवढं काम असं कधीच केलं नव्हतं, असं कुठेतरी नाहीच. म्हणजे इनफॅक्ट स्वप्नील बरोबर पहिल्यांदी म्हणजे आमच्या मालिकेमध्ये वगैरे होता, पण आय थिंक स्वप्नील इज अ व्हेरी गुड ऍक्टर. खूप छान ऍक्टिंगचा त्याचा जे ग्रो खूप चांगला झाला, ग्रो खूपच चांगला झालाय. त्याला खूप समज आलेली आहे. तो पण या इंडस्ट्रीमध्ये मोठा झाल्यामुळे त्यांनी पण बालकलाकार आहे आणि आता तो एवढं चांगलं निर्मितीमध्ये त्यांनी पाऊल टाकलंय. सो त्याला समज खूप चांगली, आणि स्पेशली ह्या चित्रपटात पण 1-2 सीन्स आहेत त्यांनी अगदी. आणि या चित्रपटात त्याला मी घेतला तो फक्त तो आमच्या घरचा पोरगा आहे म्हणून नाही, तो चांगला ऍक्टर आहे म्हणून. निश्चित. आणि जसं मी म्हटलं तसं 20 सप्टेंबरला आम्ही सगळेच आपले प्रेक्षकही सिनेमागृहात जाणार आहोत सिनेमा पाहण्यासाठी. थँक्यू. आणि हा सिनेमा थँक्यू ऍडव्हान्स मध्ये. तुम्ही आलायत ना सगळे 20 तारखेला, त्याच्यामुळे ऍडव्हान्स मध्ये थँक्यू. आणि मी जसं आधी म्हटलं होतं की आधीच्या सिनेमाचे आम्ही अजूनही पारायण करत आहोत. हो ना. आणि आताही इथून पुढे करू या सिनेमाचे. हाही चित्रपट तुम्ही कुठूनही सुरू केला तरी बघू शकता असं आहे. आणि जसं आता आम्ही आमची डिमांड सांगितली होती तुम्हाला, बालिका बधूतलं ते गाणं होऊ दे. जरूर गाणं नाही, मुकडा बडे अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम. त्याच्यासाठी मी केलं और व्यवस्थित पडलं एकमेव ड्युएट आम्ही गातो त्याच्यात, फक्त ती और म्हणते. आणि खूप मस्त आणि इतकी धमाल आली मुलाखत घेताना, आणि इतकं छान हा संवाद झाला, आणि खूप गोष्टी आम्हालाही कळल्या की कशा पद्धतीनं आपण वैवाहिक आयुष्य जगायचं असतं, आणि अर्थात आमच्यासोबत सगळ्यांनाच. आणि तुम्ही दोघांनी इतका वेळ दिलात त्याबद्दल सर्वप्रथम लोकमत फिल्मीतर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि असे चांगले चांगले सिनेमे, चांगल्या चांगल्या कलाकृती आमच्यासाठी करत राहा. तुमच्या तोंडात साखर पडू. आणि थँक्यू, तुम्ही चौघांनी खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे प्रश्न जरी विचारले गेले असतील आधी तरी वेगळ्या टाईपनी ॲटलिस्ट विचारले होते, त्याच्यामुळे एक थोडा जोर येतो उत्तर द्यायला. थँक्यू. थँक्यू.